आवाज येते सगळ्यांना? येस नो? येस सर. ओके, सॉरी जरा मला लेट झालं, इंटरनेटचा थोडा इश्यू होता. स्टार्ट करूया आपण. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? हो सर. ओके, थँक्यू. ठीक आहे. सो याच्या आधी आपण आधीचे जे 3 लेक्चर्स झाले, एक सेकंड. म्हणजे आपण ज्या गोष्टी बघितल्या होत्या याच्या आधी, आणि एक्झाम जी झाली काल ग्रुप बी ची, ऍक्च्युली ग्रुप बी आणि ग्रुप सी जे एक्झाम असतं ते याच्या आधी एकच पेपर असायचा 2 वर्षापूर्वी, पण त्यानंतर आता पॅटर्न चेंज झाला मागच्या वर्षी, आणि बी ची आणि सी ची एक्झाम जी आहे ग्रुप बी ची ती सेपरेट झाली. म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला, क्लॅरिटी असावी यासाठी. तर ग्रुप बी ची जी एक्झाम असते काल झालेली, त्यामध्ये PSI, STI, ASO या 3 पोस्ट साठी असते ती एक्झाम. आणि तुमची जी होणार आहे ती बेसिकली महसूल सहाय्यक असेल. ग्रुप सी च्या खूप साऱ्या पोस्ट असतात, क्लर्क, टायपिस्ट पासून ते AMVI, एक्साइज मध्ये पण ग्रुप सी च्या असतात इन्स्पेक्टरच्या. सो त्याच्यासाठी प्रिलिम्स होणार आहे. हे बघा, जवळपास सेम असतो, सिलेबस पण सेम असतो. काठीण्य पातळी थोडीशी बी ची जी आहे ती म्हणू शकतो आपण थोडीशी जास्त असेल, पण एवढा जास्त काही फरक नसतो. सो तो जो पेपर होता कालचा, तो रेफरन्स पकडून चालायचा तुमच्या अभ्यासासाठी, की त्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातील आपल्याला. आता हे बघा, त्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर करंट अफेअर्स वगैरे जे आहे ना, मी नंतर आता शेअर करेन व्हिडिओ थोडेसे त्या पेपरच्या डिस्कशनशी रिलेटेड, म्हणजे आपल्याला कसा अभ्यास केला पाहिजे, कॉस्ट बेनिफिट रेशो किती आहे. करंट अफेअर्स जे असतात, आता समजा तुम्ही मागच्या 1 वर्षाचे जरी केले, मे 2025 ते आता मे 2026, पण तुमची एक्झाम ऍक्च्युली सप्टेंबर मध्ये होणार. पण करंट अफेअर्स असं नाही की 1 महिन्यापूर्वीचे, म्हणजे आज परीक्षा आहे समजा तर एप्रिलमध्ये विचारले, कारण पेपर ऑलरेडी 3-4 महिने आधी सेट झालेला असतो. सो करंट अफेअर्स खूप जुने विचारले जातात. म्हणजे आताच्या परीक्षेत जर बघितलं असेल तुम्ही, तर पुरस्कार वगैरे जे होते ते 2024 चे वगैरे विचारले होते. आता 26 चालू आहे, आणि पुरस्कार वगैरे 24 म्हणजे 2 वर्षापूर्वीचे. आणि ते कोण करंट अफेअर्स मध्ये एवढं वाचत नाही, कारण वाचलं तुम्ही आता सध्या तरी तुम्हाला लक्षात राहणार नाही 2 वर्षानंतर. एक मिनिट. सो काय करायचं, मी करंट अफेअर्सचे सेशन घेईन सेपरेट, अर्ध्या तासाचे. त्यामध्ये तुम्हाला सांगेन की या गोष्टी करायच्या आहेत. त्यातून जर सॉल्व्ह झाले समजा तुम्हाला, जसं की पद्मश्री पुरस्कार वगैरे विचारतात दरवर्षी, किंवा आता फिफा वर्ल्ड कप चालू आहे, तर त्याच्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन आला तर ठीक आहे, पण जास्त करंट अफेअर्सच्या मागे पळायचं नाही. कारण करंट अफेअर्स जे आहे ते अनलिमिटेड आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याचं 50 पानाचं बुकलेट आहे, तुम्ही वाचत बसला 400-500 पानं, पण ते लक्षात पण राहणार नाही, आणि एक्झाम मध्ये युटिलिटी कमी आहे. सो जेवढं इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे त्या विचारले जातात. आणि स्कीम्सचं कसं आहे बघा, 2 वर्षापूर्वी जरी स्कीम लॉन्च झाली असेल, तुम्हाला त्यात काय आहे फक्त बेसिक माहित पाहिजे. जसं की मिशन शक्ती वगैरे विचारलं होतं कालच्या पेपरमध्ये, तर ती महिला सशक्तीकरणाशी रिलेटेड आहे, एवढंच फक्त क्वेश्चन होतं. म्हणजे ते कधी लॉन्च झाली, काय काय डिटेल्स वगैरे ते ग्रुप ए ला वगैरे विचारतात. सो तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम्सची नावं आणि त्याचा कशासाठी उपयोग आहे ते माहित पाहिजे. आणि हिस्ट्रीचे काल जे क्वेश्चन मी शेअर केले, हे कुठले मीडियम आहेत, कुठले इझी आहेत, कुठले टफ आहेत. तर हिस्ट्रीचं तसं आहे, म्हणजे 5 जरी मार्क मिळाले तुम्हाला 10 पैकी, तरी मोर दॅन इनफ आहे. कारण हिस्ट्री सगळ्यात तसं बघायला गेलं तर डिफिकल्ट सेक्शन आहे, कारण हिस्ट्रीचा कंटेंट खूप जास्त आहे. सो त्याच्यातून 10 पैकी 50% आउटपुट आणणं, त्यावेळेस आठवणं तुम्हाला गोष्टी. कारण हे बघा, आता तुम्ही शिकताय, आता समजून घ्यावं लागेल तुम्हाला, आणि त्यानंतर जेव्हा आपण सेकंड टाइम, थर्ड टाइम जेव्हा घेऊ आणखी लेक्चर, त्यावेळेस गोष्टी आणखी जास्त क्लिअर होतील. तुम्ही ज्या ज्या बेसिक गोष्टी आता बघाल इथे, त्या थोड्याशा स्टोरी टाइप मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, सो आपण स्टार्ट करूया, आणि नंतर मग मी ते पेपर वगैरे जो आहे तो उद्या व्हिडिओ त्याचा शेअर करेन, कालचा जो पेपर झाला होता. आणि त्यातले पण मी जसं काल एक शेअर केलं होतं की कोण उपस्थित नव्हतं आणि त्याचं उत्तर महात्मा गांधी असतील वगैरे, तसं लॉजिक तुम्ही लावू शकता. कारण कोणतीही जर मीटिंग झाली मोठी, बाकीचे जे नाव आहेत, विठ्ठलभाई पटेल, आता वल्लभभाई पटेल असते तर ठीक आहे बाबा, विठ्ठलभाई पटेल एवढे काही जास्त फेमस नाहीयेत, भले ते काँग्रेसमध्ये होते, आणि आणखी एक फिमेल होते, तर ते पण, आणि
मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरूंचे वडील. सो हे 3 व्यक्ती जे आहेत ते कंपॅरेटिव्हली लेस फेमस आहेत. सो ते असणं नसणं त्या मीटिंगला त्याच्यावर क्वेश्चन बनणार नाही, पण गांधीजी नव्हते. सो ही गोष्ट लक्षात येते आणि कुठेतरी मेन्शन असतो याचं. सो तसे क्वेश्चन आपल्याला त्यावेळेस जर डोकं चाललं आपलं, तर 2-3 मार्क म्हणजे 10 पैकी समजा तुम्हाला 5 तर पडतीलच, पण 6-7 मार्क जर पडले थोडस काहीतरी आयडिया करून, तरी पण आपलं म्हणजे तुम्ही सेफ स्कोर जो आहे तो क्रॉस करू शकाल. आता कालपर्यंत आपण 1920 पर्यंतच्या गोष्टी बघितल्या होत्या. पुन्हा एकदा थोडस ओव्हर व्ह्यू घेऊयाचं. म्हणजे पहिला 1900 ते 1910 मध्ये लाल बाल पाल हे नाव माहित पाहिजे तुम्हाला. आता बाळ गंगाधर टिळकांवर क्वेश्चन आले होते आता पण, कारण ते खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहेत महाराष्ट्रातलं. म्हणजे बाळ गंगाधर टिळक 2 क्वेश्चन होते त्यांच्यावर ऍक्च्युली. क्वेश्चन्स बघितले का सगळ्यांनी? काल मी शेअर केले होते ग्रुपवर थोडेसे. येस नो? आवाज येतोय येस सगळ्यांना? सर. हा ओके. सो त्या क्वेश्चन मध्ये हे बघा, तो एक आणखी एक क्वेश्चन होता कॉमन सेन्स न सुटणार. टोणग्यांचं आचळ असं काहीतरी होतं मराठीमध्ये. आता जे ऑप्शन होते ना ते एकदम म्हणजे हे बघा, टोनगा वगैरे हा जो शब्द आहे तो बेसिकली मराठी आहे, लक्षात घ्या. काय सांगतो समजतंय का तुम्हाला थोडंफार? टोनग्याचे आचळ वगैरे जे हा जो शब्द आहे ना तो बेसिकली मराठी शब्द आहे, आणि त्या ऑप्शन मध्ये बाळ गंगाधर टिळक सोडले तर बाकी मला वाटते मराठी ऑप्शन नव्हता बहुतेक त्यामध्ये. सो थोडस तुम्ही हे काय म्हणतो आपण ट्रिक्स म्हणतो त्याला, किंवा थोडंसं कॉमन सेन्स किंवा रिस्की आहे थोडस हे, पण तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर अशा गोष्टी थोड्याशा वापराव्या लागतील, कारण नुसत्या अभ्यासावर पास होणं अवघड आहे. खूप जेवढा जास्त तुम्ही वाचाल तेवढं जास्त कन्फ्युजन होईल. सो बेसिक बेसिक रिडिंग ठेवायचं आणि कॉमन सेन्स जरा जागा ठेवायचं. सो टिळक जे आहेत टिळकांबद्दल जेवढं वाचता येईल आणि लक्षात ठेवता येईल, आणि महाराष्ट्रातल्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत, कारण तुम्ही कालच्या पेपरमध्ये जर बघितलं, महाराष्ट्र सोडून बाकीचे जे पर्सनॅलिटीज असतात त्यांचा क्वेश्चन कमी असतो गांधीजी सोडलं तर, पण महाराष्ट्रातल्या पर्सनॅलिटीजवर फोकस असतो. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ मुस्लिम लीग, पार्टिशन ऑफ बेंगॉल हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. 1905 साली कर्जनच्या काळात झालेला. स्वदेशी मुवमेंट त्याच्या विरोधात स्टार्ट झाली. बायकॉट आणि स्वदेशी हे दोघांचं एम एकच आहे की बाबा ब्रिटिशांचं जे सामान असेल त्याला बायकॉट करायचं आणि स्वदेशी वापरायचं. नॅशनल एज्युकेशनची सुरुवात झाली इथून, आणि याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचा खूप मोठा रोल होता, लक्षात घ्या. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली. आता याच्याबद्दल तुम्ही पुस्तकात वाचलं तर ते आगा खान वगैरे, आता बांगलादेशमध्ये वगैरे जे आहे तिथून त्यांनी सुरुवात केली बंगालमधून. सो या बेसिक नावं वगैरे माहित पाहिजे तुम्हाला. सुरत स्प्लिट झालं, काँग्रेसमध्येच 2 ग्रुप पडले, एक मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्टचा. रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज, आता रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीजवर पण क्वेश्चन आला होता, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण वगैरे याच्या संदर्भात. सो रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटी, आणि हा पण आला होता क्वेश्चन. कोण सांगेल का मला आणखी कोणता क्वेश्चन आला होता रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीजवर? क्रांतिकारी जे मुवमेंट्स आहेत त्याच्यावर. काल जे शेअर केले मी क्वेश्चन्स 10 त्यामध्ये. तर अनंत कानेरे, चापेकर बंधू किंवा भगतसिंग यांनी कुणाची हत्या वगैरे केली होती? आठवते? पहिलाच क्वेश्चन होता बहुतेक हा. अरे आवाज येतोय का? कळतंय का काय सांगतोय? येस नो? रेड ऑफिसरची काय होतं? लेक कमिशनर होता एक. हा ऍड ओके. होती. हा 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 ठीक आहे. म्हणजे आवाज येतोय आणि काय सांगते समजा. म्हणजे हे बघ, हे जे रिव्होल्युशनरी वगैरे आहेत ना त्यांचं आपण डिटेलमध्ये नंतर घेणार आहोत. कोण कोण सावरकरांनी काय योगदान होतं, अभिनव भारत संघटना त्यांची काय होती, आणि ते लंडन हाऊसला शिकून आल्यानंतर वगैरे प्रत्येक क्रांतिकारक जे आहेत त्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये घेणार. आता पहिल्यांदा जे बेसिक आहे ना त्यामुळे तुम्हाला फक्त स्टार्ट कशी झाली, काय काय गोष्टी होत्या ते कळतील. नंतर आपण इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स जे असतील पुढच्या महिन्यामध्ये तेव्हा आणखी ते प्रत्येक क्रांतिकारक आणि काय काय गोष्टी ज्या होत्या त्या डिटेल्स मध्ये घेऊ. पण एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला होता याच्यामध्ये प्लेग कमिशनरचं. आता प्लेग ऍक्च्युली तो पुण्यात आला होता. हे बघा, एमपीएससी जे आहे ना ते अशा गोष्टी खूप जास्त करतं. नावं वगैरे बदलणं, मुंबईच्या इथं पुणे, किंवा डेट चेंज करणं. जसं गोपाळकृष्ण गोखलेंच्या रिलेटेड काही सेंटेन्सेस दिले होते 4, त्यात तारखा बदलल्या होत्या त्यांनी. आता तारखा लक्षात ठेवणं हे खूप जास्त डिफिकल्ट आहे. म्हणजे मला सुद्धा तो क्वेश्चन सुटला नसता एक्झाम मध्ये जर आला असता, कारण तारखा या ज्या आहेत कोण कधी होतं, तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तेव्हा तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स असेल की बाबा मी सगळ्या तारखा लक्षात ठेवेन, या दिवशी हे झालं, या दिवशी हे झालं. परंतु तुम्हाला 15-20 दिवसानंतर विचारलं ना तर कोणतीच तारीख लक्षात राहत नाही आपलं. सो ते अपेक्षित पण नाही एवढं तारखा सगळ्या पाठ असणं.
काही इम्पॉर्टंट तारखा ज्या आहेत, ऑगस्ट क्रांती 8 ऑगस्ट 1942 ला झाली होती वगैरे, ते इम्पॉर्टंट दिवस आहे तो, सगळ्या पुस्तकात असतो. पण गोपाळकृष्ण गोखले कधी कुठल्या कमिटीचे अध्यक्ष होते, कधी काय, ते अवघड असतं. सो ते नंतर स्मार्ट इलिमिनेशन थोडंसं करता येतं आपल्याला, की बाबा हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, मग 50-50 मध्ये. सो रिव्होल्युशनरी मध्ये 2 क्वेश्चन आले होते, लक्षात घ्या. आणि मी ज्या शेअर केलेत ना नोट्स, म्हणजे ते पुस्तक एक शेअर केले, महाराष्ट्राचा इतिहास वगैरे, आणि आपल्या महाराष्ट्रातले समाजसुधारक जे आहेत त्यांचं एक आहे. सो ते जरी वाचलं व्यवस्थित, सगळे क्वेश्चन म्हणजे त्याच्या बाहेर जात नाही, पण एवढं पण लक्षात राहणं तुमच्या जरा अवघड आहे, त्याची 3-4 वेळा रिडिंग पाहिजे. आता आपण बेसिक मध्ये थोडंसं तुम्हाला ओव्हरव्ह्यू येईल. ओके, त्यानंतर बॉम्बचं केस, म्हणजे त्यानंतर मॉर्लेमेंटो रिफॉर्म जे आहे, की ज्यामध्ये हिंदू मुस्लिम याच्यामध्ये खूप जास्त पार्टिशन टाईप झालं होतं, की बाबा मुस्लिमांसाठी सेपरेट इलेक्टोरेट एस्टॅब्लिश केलं होतं मिंटोनं. सो हा पण निगेटिव्ह लाईट मध्ये बघितलं जातं याला. जसं की लिटन जो होता तो निगेटिव्ह आहे, तसं मिंटोसाठी पण निगेटिव्ह खूप जास्त बघितलं जातं. आणि त्यानंतर मग सार्वजनिक गणेशोत्सव असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, तर या गोष्टी सुरू केल्या. लोकांनी एकत्र यावं, एकत्रितरित्या भावना जागृत व्हाव्यात. आणि मग न्यूजपेपर वगैरे असेल, एबीपी, अमृता बाजार पत्रिका, केसरी जे आहे, वंदे मातरम. आता सिम्पल क्वेश्चन, इझी क्वेश्चन कधी म्हणतो आपण, की हे न्यूजपेपरच्या जोड्या लावा. तुम्हाला विचारलं की केसरी कोणाचा आहे बाबा, तर लोकमान्य टिळकांचा आहे. अमृता बाजार कोणी सुरू केली होती, ठीक आहे. सो असे जे आहेत, तर ते तुम्हाला माहित पाहिजेत. इम्पॉर्टंट जे न्यूजपेपर आहेत, युगांतर असेल, वंदे मातरम आहेत. ओके, आणि इथे खाली क्रोनॉलॉजी दिले. त्यानंतर नेक्स्ट, बरं आता आपण हे थोडंसं रिव्हिजन जे आहे थोडं स्किप करू. आता मेन गोष्टीवर येऊ. इथं 1920 साली ना, म्हणजे 1920 पर्यंत बघितलं होतं, आता 20 ते 30 थोडंसं आपण फास्ट फॉरवर्ड करू. नॉन कॉपरेशन मुवमेंट जे आहे, गांधीजींनी असहकार आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. याच्या आधी 3 मुवमेंट्स गांधीजींनी स्मॉल लेवलला केलं होतं. हे हे बघा, गांधीजींचं जी स्ट्रॅटेजी होती ती खूप चांगली होती. ही एकदम मोठं, समजा तुम्ही बिझनेस जरी करताय, असं नाही की एकदम 2 कोटी इन्व्हेस्ट केली आणि मोठी फॅक्टरी तयार केली. स्टार्टिंगला तुम्ही छोटस 10 लाखात काहीतरी सुरू करणार, चालते का बघणार, परत 10 लाखात आणखी सुरू करणार, चालते का बघणार, आणि नंतर मोठं इन्व्हेस्टमेंट करणार. तसंच गांधीजींनी पहिला जे होते, बिहारमध्ये चंपारण जे आहे, तिथे शेतकऱ्यांचं जे आंदोलन होतं त्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर अहमदाबादमध्ये मिल स्ट्राईक मध्ये, गिरणी कामगारांचा जो लढा होता त्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर खेडा सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग घेतला. आणि छोट्या छोट्या लेवलला ते उठाव सक्सेस केले, आणि त्यांना कॉन्फिडन्स आला की बाबा जर ब्रिटिशांना हे करायचं असेल तर कोणती स्ट्रॅटेजी बरोबर आहे आणि कोणती टेक्निकनं लोक एकत्र येतील. सो पहिला त्यांनी स्मॉल लेवलला 3 एक्सपेरिमेंट केले, चंपारण, त्यानंतर अहमदाबाद मिल स्ट्राईक आणि खेडा. आता हे माहितच पाहिजे तुम्हाला सिक्वेन्स पण याचा, की या सिक्वेन्स मध्ये गांधीजींनी 3 पहिला प्रयोग केले आणि ते सक्सेसफुल झाले. मग त्यांनी ऑल इंडिया लेवलचा प्रयोग केला होता हा नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार आंदोलन. जसं स्वदेशी मुवमेंट होतं 1905चं, की जिथं भारतातले, आता बंगालचं पार्टिशन होतं ते, पण टिळकांनी ते महाराष्ट्रात पण त्याच्याबद्दल खूप जास्त अवेअरनेस क्रिएट केलं होतं. सो महाराष्ट्रातून सुद्धा खूप जास्त स्वदेशी मुवमेंट, चरखा वगैरे फेमस झालं होतं. ठीक आहे. तसं गांधीजींना नॉन कॉपरेशन जे मुवमेंट आहे, आणि हे बघा, गांधीजी जेव्हा आले होते 1915 मध्ये भारतात, त्यानंतर 1 वर्ष त्यांनी पूर्ण भारत भ्रमंती केली होती, की बाबा भारतात कसा आहे ब्रिटिशचा कारभार, लोक कसे आहेत, काय आपल्याला टेक्निक यूज करावी लागेल जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्व करण्यासाठी. सो मग हे नॉन कॉपरेशन जे मुवमेंट होतं ते पहिली मास लेवलची मुवमेंट होती. आणि त्याचं इमिजिएट रिझन काय होतं, जालियनवाला बाग मॅसेकार झालं होतं, जनरल डायरनं किलिंग केलं होतं वगैरे. सो लोकांमध्ये खूप जास्त असंतोष होतं, आणि त्याच्या विरोधात जी हंटर कमिशन आली होती त्यानं पण जास्त काही शिक्षा वगैरे सुनावली नाही डायरला, त्यानंतर ओडवायर वगैरे जो होता त्याला. सो त्याच्या विरोधात रॉलेट ऍक्ट जो होता, की बिना चौकशी कुणाला पण अटक करणे, तुरुंगात टाकणे वगैरे. आणि खिलाफतचं तुम्हाला सांगितलं होतं की बाबा वर्ल्ड वॉर 1 झाल्यानंतर खलिफाचं जे पोस्ट होती, तर ते थोडेसे ब्रिटिशांनी हे केली होती, तर त्याच्या विरोधात मुस्लिम जे आहेत ते सगळे एकत्र आले होते. सो हे दोन्ही मुवमेंट्स एकत्र सुरू राहते, लक्षात घ्या. नॉन कॉपरेशन मुवमेंट जी आहे ती असहकार आंदोलन, आणि खिलाफत मुवमेंट्स ही बेसिकली मुस्लिम जे समुदायाचे लोक होते त्यांना इमोशनल मुवमेंट होती ही,
आणि नॉन कॉपरेशन इन जनरल सगळे इन्व्हॉल्व्ह होते. सो पहिल्यांदा म्हणजे हे बघा परत पुढं पुढं काय होत गेलं, थोडंसं मुस्लिम लीगनं जास्त डिवायडिंग पॉलिसी केल्यामुळं हिंदू मुस्लिम मध्ये जास्त परत स्प्लिट होत गेलं आणि नंतर थोडेसे मुस्लिमांचे आंदोलन वेगळे आणि बाकी काँग्रेसचे आंदोलन वेगळे थोडेसे झाले. पण हे स्टार्टिंगला असं काही जास्त मुस्लिम लीग या काळात ऍक्टिव्ह नव्हतं आणि मोहम्मद अली जिन्ना जे आहेत, ज्यांनी परत पाकिस्तानचे जे पहिले पंतप्रधान टाईप झाले, तर ते काँग्रेसमध्येच होते आधी, जे INC होतं ते. सो त्यामुळे जास्त काही स्प्लिट नव्हता. ते नंतर मुस्लिम लीग मध्ये गेले आणि खूप जास्त मग पॉलिटिक्स होत गेलं परत सेपरेशनचं. आता हे बघा नागपूरचं जे सेशन होतं, आता याच्यावर क्वेश्चन काल एक होता, लाला लजपत राय जे प्रेसिडेंट होते 1920चं जे सेशन, त्यामध्ये कोण उपस्थित नव्हता असा प्रश्न होता. समजतंय का? गांधीजी एवढे जास्त ऍक्टिव्ह होते तरी पण ते 1920च्या सेशनला आले नव्हते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं AITUCचं सेशन जे होतं तिथं. त्यानंतर चौरी चौरा इन्सिडेंट काय होता बेसिकली, की आंदोलक जे होते त्यांनी पोलीस स्टेशन जाळलं होतं बिहारमधलं हे चौरी चौराचं, आणि त्यामुळे गांधीजी नाराज झाले आणि त्यांनी ही मुवमेंट जी आहे ती स्टॉप केली. आता नाराज झाले हे म्हणण्याची गोष्ट आहे बघा, आपण आता हे खूप साऱ्या पुस्तकात एक्सप्लेन पण केलेलं आहे डिटेलमध्ये, की काय झालं होतं 1920 साली समजा एक गोष्ट सुरू केली आणि 2 वर्ष झालं आंदोलन करतायत लोक. जसं की आता जरांगेंचं जे उपोषण असतं, त्याची स्ट्रॅटेजी काय असते माहितीये का, की जास्त वेळ आपण एखादी गोष्ट ताणून धरू शकत नाही, नाहीतर त्यातला इंटरेस्ट निघून जातो, म्हणजे लोक परत सपोर्ट करायचे बंद करतात. सो काय होतं मग गांधीजींना ऑलमोस्ट 20ला सुरू केलं, 2 वर्ष चालू होतं आंदोलन, पण सक्सेस येत नव्हतं. प्लस हे इन्सिडेंट झालं, त्यामुळे ते स्टॉप करणं गरजेचं होतं. कारण आणखी जास्त जर स्ट्रेस झालं असतं आंदोलन, तर मग लोकांचा पण बाबा आंदोलनावरचा विश्वास गेला असता आणि मग परत कन्व्हिन्स करणं अवघड झालं असतं. सो तो जो इन्सिडेंट झाला, आणि गांधीजींची बेसिक पॉलिसी मी सांगितलं होतं, अहिंसा जे आहे ते मेंटेन राहिली पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या कृतीमधून. सो तिथं हिंसाचार झाला आणि मग गांधीजींनी डिसिजन घेतला की बाबा आपण स्टॉप करूया हे मुवमेंट, कारण ऑलरेडी खूप जास्त स्ट्रेस झाली होती, 2 वर्ष चालू होतं ते. सो लोकांना पण आता विश्रांतीची किंवा ते जास्त ताणण्यात काय अर्थ नव्हता, ब्रिटिशांनी सप्रेस केलं असतं लगेच. त्यानंतर मग काय झालं, 22ला हे स्टॉप केलं. त्यानंतर स्वराज पार्टी फाउंड झाली. आता ह्याचे जे फाउंडर आहेत हे कोण आहेत बघा, चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. ही नावं लक्षात ठेवा, दोन्ही इम्पॉर्टंट फिगर्स आहेत हिस्ट्री मधल्या खूप. चित्तरंजन दास जे आहेत बेसिकली सुभाषचंद्र बोस जे आहेत त्यांचे पॉलिटिकल गुरु आहेत हे. म्हणजे सुभाषचंद्र बोसचे इन्स्पिरेशन आहे चित्तरंजन दास, आणि मोतीलाल नेहरू तर जवाहरलाल नेहरूंचे वडीलच होते, वकील होते. आणि हे बघा मोस्ट ऑफ दी हे जे सगळे पॉलिटिकल लीडर्स किंवा मास मुवमेंट लीडर्स आहेत ना, ते पेशानं वकील होते, जेणेकरून ब्रिटिशांसमोर मांडायची झाली एखादी बाजू जर आहे तर ती कोर्टामध्ये टेक्निकल टर्म्स मध्ये मांडता येईल. ठीक आहे. सो हे मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू सगळे पेशानं, सुभाषचंद्र बोस पण सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे क्रॅक केली होती त्यांनी, म्हणजे आपली UPSCची जी IAS परीक्षा होती ती त्यांनी क्रॅक केली होती. तर स्वराज पार्टी फॉर्मेशन केली. आता याचा उद्देश काय होता लक्ष द्या, हे मुवमेंट जे आहे 1922ला स्टॉप झाल्यानंतर काँग्रेसनं काय ठरवलं, काँग्रेस म्हणजे आता वल्लभभाई पटेल वगैरे, गांधीजींनी काय सांगितलं, बाबा आता आपण इलेक्शनवर फोकस न करता ग्रासरूटला काम करूया, म्हणजे लोकांना कसं आणखी मोटिवेट करता येईल, पुढचं जर आंदोलन करायचं झालं आपलं तर लोक ट्रेन असली पाहिजे, जेणेकरून परत आंदोलन आपल्याला जर मोठं करायचं झालं तर व्यवस्थित दिशा देता येईल. यासाठी गांधीजींचा आश्रम होता, साबरमती आश्रम, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम होते, काँग्रेसचे हेडक्वार्टर्स होते. सो काँग्रेसचे जे कमिटी असते बाबा, त्यांनी डिसिजन घेतला की बाबा आपण आता मोठं आंदोलन केलंय 2 वर्ष, आता आपण लोकांमध्ये थोडस मास ग्रासरूटला जाऊन अवेअरनेस क्रिएट करू. पण काही लोकांचं म्हणणं काय होतं, की जर आपण संसदेत गेलो नाही आणि ब्रिटिशांसमोर म्हणणं मांडलं नाही तर मग आपले जे अधिकार मिळणार आहेत आपल्याला, पॉलिटिकल राईट्स असतील, इलेक्शन रिलेटेड वगैरे, किंवा आपले मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही ब्रिटिशांपर्यंत. सो काही जणांचं म्हणणं होतं की आपण इलेक्शन लढल्या पाहिजेत, वेरेज गांधीजी वल्लभभाई पटेलांचं मत होतं की इलेक्शन नको आता आपल्याला लढायला, आपण लोकांमध्ये काम करूया. सो हे जे होते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांचं मेंड और बेंड काहीतरी असं नारा होता, की बाबा ब्रिटिशांना आतमध्ये जाऊन आपण त्यांना आपल्या गोष्टी सांगायच्या. सो ह्यांनी स्वराज पार्टी तयार केली, लक्षात घ्या.
1923 म्हणजे काँग्रेसमध्येच होते हे दोघं. आणि त्यांनी इलेक्शन लढण्यासाठी ही पार्टी तयार केली. आणि नंतर गांधीजी पण तयार झाले की असू दे बाबा, ज्यांना इलेक्शन लढायचं त्यांनी लढा, आमचा काही असा विरोध नाहीये. आणि याचा उद्देश काय होता की विधानसभेत म्हणजे लेजिस्लेचर काउन्सिलमध्ये इलेक्शन लढून ब्रिटिशांचे जे पॉलिसीज असतील, म्हणजे ब्रिटिशांनी एखादं बिल मांडलं तर त्याला विरोध करायचा पार्लिमेंटमध्ये, समजतं, रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन वगैरे. सो ही पण एक चांगली. आणि लक्षात ठेवायचं खूप म्हणजे एमसीक्यू आलेले आहेत प्रिव्हियस इयर मध्ये पण, स्वराज पार्टीशी रिलेटेड क्वेश्चन आला, तुम्हाला फक्त नाव माहित पाहिजे की 1924 ला तयार झाली होती. CR दास आणि मोतीलाल नेहरू हे फाउंडर्स होते, एवढं फक्त माहित पाहिजे एक्झाम साठी. नेक्स्ट काय आहे, रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटीज. म्हणजे हे जे क्रांतिकारी मुवमेंट्स आहेत, आता हे खूप जास्त स्ट्रॉंग झालं होतं, लक्षात घ्या. 1900च्या पिरियड नंतर क्रांतिकारक जे आहेत त्यांच्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत होत्या. याच्यावर आपण सेपरेट सेशन घेऊ एक, स्टार्ट टू एंड, की कोणकोणते मोठे, जसं की भगतसिंग आहेत, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महाराष्ट्रातले सावरकर असतील, आणि चाफेकर बंधू, अनंत कानेरे, या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटी. सो हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, HRA. आता ही जी असोसिएशन आहे ना, बेसिकली जे भगतसिंग वगैरे जे आहेत ते याच्यातच होते आधी, HRA, आणि नंतर नाव बदलून मग HSRA वगैरे झालं. आणि रामप्रसाद बिस्मिल जे आहेत हे यातले प्रमुख नेते होते. अशफाकुल्ला खान, हे नावं लक्षात ठेवा सगळे. चंद्रशेखर आझाद, म्हणजे हे थोडक्यात रिव्हॉल्युशनरी होते, क्रांतिकारक. गोळीबार करणे ब्रिटिशांवर, ब्रिटिशांची जे शस्त्र वगैरे जिथे ठेवले असतील तिथे डकेती टाकून ते घेणे, ठीक आहे, किलिंग्स वगैरे करणे, आणि जेणेकरून ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण व्हावी. म्हणजे हे काँग्रेस जे होतं ते काय होतं, बेसिकली कॉन्स्टिट्युशनल वे न किंवा आंदोलन करणे, निवेदन देणे या फॉर्म मध्ये करायचं. पण ह्यांचं म्हणणं काय होतं, ते काय ऐकणार नाहीत निवेदन देऊन, किंवा आंदोलन जरी किती तुम्ही वर्षभर केलं तरी काय ब्रिटिशर्स ऐकणार नाहीयेत. सो आपल्याला त्यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे भारतीयांबद्दल, तरच ते बाबा काहीतरी ऍक्शन्स घेतील किंवा सोडून जातील, देश आपला पळून जातील. सो सगळ्यांच्या एकत्रित कॉन्ट्रीब्युशन मुळे आपल्याला फ्रीडम मिळालेलं आहे. असं नाही की कोणी एकानं केलं आणि फ्रीडम मिळालं, सगळ्यांचा तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे. मग काकोरी कॉन्स्पिरसी झाली होती की बाबा ट्रेन जी आहे शस्त्राने भरलेली, तर ती ह्याच्यावर मूवीज वगैरे आहेत खूप, ठीक आहे. ट्रेजरी जे आहे, नाही, गव्हर्नमेंटचं पैसे, शस्त्र वगैरे जे होते, ती ट्रेन जी आहे ती रॉब केली होती. आणि यामध्ये खूप ज्यांनी रॉब केली त्यांना अटक झाली, फाशी वगैरे खूप जणांना झाली या केसमध्ये. हे डिटेलमध्ये मी घेईन तुम्हाला, रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटीज म्हणजे काकोरी कॉन्स्पिरसी मध्ये कोण कोण होते, त्यानंतर HRA चे जे लीडर्स आहेत, HRS, ओके. त्यानंतर सायमन कमिशन. आता हे सगळ्यांना ज्यांनी 10वी पर्यंत इतिहास थोडं जरी वाचलेलं आहे, सायमन गो बॅक हा स्लोगन सगळ्यांनी ऐकला असेल याच्या आधी. सो बेसिकली सायमन कमिशन जे आहे, 1919चा जो कायदा ब्रिटिशांनी आणला होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म, तर त्या कायद्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत जेणेकरून पुढचा जे कायदा आणणार आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येतील, यासाठी ही कमिशन आलं होतं. 1927 ला स्थापन झालं आणि 1928 ला ते भारतात आलं होतं. पण याच्यात गो बॅक वगैरे सगळ्यांनी का हे केलं, कारण त्याचे जे मेंबर्स असायला पाहिजे होते त्यामध्ये एक पण भारतीयाला घेतलं नव्हतं त्यांनी. फॉर एक्झाम्पल BR आंबेडकर असतील बाबा, त्यांना तरी गेलं पाहिजे होतं. किंवा मग जे काँग्रेसचे लीडर्स आहेत, मोतीलाल नेहरू असतील, एखाद दुसरा जरी इंडियन असता तरी मग लोकांना वाटलं असतं की बाबा हे आपले लीडर्स आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत त्यांच्या पुढे सांगता येतील आणि काहीतरी पॉझिटिव्ह होईल. पण हे ऑल व्हाईट कमिशन होती, हे म्हणजे सगळे यात ब्रिटिश मेंबर्सच होते. त्यामुळं त्यांना, आपल्याला लोकांना कळालं की बाबा हे असं टाइमपास करायला आलेत, नुसतं ते दाखवणार आणि त्यांना जे पाहिजे तेच करणार. सो त्यांना गो बॅक, म्हणजे सायमन जेव्हा आले तेव्हा त्या रेल्वेमध्येच त्यांना काळे झेंडे वगैरे दाखवण्यात आले. पण यात प्रॉब्लेम काय झालं की जेव्हा सायमन गो बॅकचं जे चालू होतं त्यावेळेस ब्रिटिशांनी जे आंदोलक होते बाबा काळे झेंडे दाखवणारे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला खूप जास्त. आता हे बघा, आत्ताचा लाठीचार्ज आणि त्या काळातला फरक होता. म्हणजे आताचे जे पोलीस असतात ते इंडियन्सच आहेत आणि त्यांच्यामध्ये थोडीशी सहानुभूती असते किंवा भीती पण असते की बाबा कोणाला काय झालं तर आपल्या परत केस होईल वगैरे. पण ब्रिटिशर्स वगैरे जे होते ते डायरेक्ट काय करायचे, आंदोलक वगैरे असतील तर गोळीबार वगैरे करणे त्यांच्यावर डायरेक्ट, किंवा लाठीचार्ज असं करणार, मेला वगैरे माणूस तरी काय असं. कारण त्यांना काय लॉचा एवढा काही फरक नव्हता पडत, कारण त्यांना काय अटक होणे आणि त्यांना काय गुन्हा दाखल होणे असे काही टेन्शन नव्हतं, कारण त्यांचं सरकार होतं सगळं. पण त्या जे आंदोलन होतं
सायमन कमिशनच्या विरोधातलं. त्यामध्ये लाला लजपत राय जे होते, आता मी सांगितलं होतं आधी, पंजाबचे शेरे पंजाब वगैरे त्यांना म्हणायचे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक आहेत, तसं पंजाब मधलं जे सगळ्यात स्ट्रॉंग नेतृत्व होतं ब्रिटिशांच्या विरोधातलं, ते लाला लजपत राय होते. पण या 1927 पर्यंत त्यांचं वय झालं होतं जास्त, आणि जो लाठीचार्ज झाला त्यामध्ये खूप जास्त सिव्हिअरली इंजुर्ड झाले ते, आणि मग पुढच्या 1 वर्षामध्ये त्यांची डेथ झाली. आता ह्याच्यामुळे काय झालं, भगतसिंग वगैरे जे होते ते आणखी जास्त, कारण भगतसिंग बेसिकली पंजाबचे होते, सो त्यांना खूप जास्त या गोष्टीचा राग आला होता, रिव्हेंज सारखा. मग त्यांनी मग पुढे आणखी जास्त रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटी ज्या होत्या त्या तीव्र केल्या ब्रिटिशांच्या विरोधात. सो लाला लजपत राय जे आहे ते, जसं लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक, आणि लोकमान्य टिळक पण ऍक्च्युली 1920च्या दरम्यान वारले होते. सो जे मेजर लीडर्स होते ते हे झाले होते, हे पण आहेत. लक्षात ठेवायला लाला लजपत रायांवर सायमन कमिशनच्या वेळेस जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला होता, आणि त्यामध्ये लाला लजपत राय यांची डेथ झाली होती, आणि त्यामुळे आणखी जास्त रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ते जोरात सुरू झाल्या. आता नेहरू रिपोर्ट जो आहे, मोतीलाल नेहरूंनी तयार केला होता. बेसिकली ब्रिटिशांनी चॅलेंज दिलं होतं की तुम्ही भारतीय जे आहात, तुमच्याकडे एवढं कॅपॅसिटी नाही की तुम्ही स्वतःची काहीतरी कॉन्स्टिट्यूशन बनवू शकता, किंवा स्वतःसाठी तुम्ही कायदे वगैरे बनवू शकता की ज्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील. आता मोतीलाल नेहरू, मी मला सांगितलं होतं की पेशानं वकील वगैरे होते, सो त्यांनी बेसिकली एक नेहरू रिपोर्ट बनवला की ज्यामध्ये डिमांड्स होत्या, आपल्याला काय पाहिजे ब्रिटिशांकडून, आणि खूप चांगला रिपोर्ट आहे तो ऍक्च्युली. नंतर ऍडव्हान्स लेक्चरमध्ये त्याचे डिटेलमध्ये पॉईंट घेऊया. आणि त्यात बेसिकली काय होतं त्या रिपोर्टमध्ये, की बाबा भारतीयांना या या गोष्टी मिळायला पाहिजेत. थोडक्यात भारतीयांची कॉन्स्टिट्यूशन होती ती, पण त्यात प्रॉब्लेम एकच होतं की त्यामध्ये स्वातंत्र्याची मागणी केली नव्हती. म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य द्या, आणि जसं 1947ला भारत जेव्हा स्वातंत्र्य झालं, ब्रिटिशर्स निघून गेले होते आणि सगळा लोकशाही जी आहे आपल्याकडे हातात आली होती. तसं याच्यात ती मागणी नव्हती, डॉमिनन्ट स्टेटस टाईप मागणी होती. तर डॉमिनन्ट स्टेटस म्हणजे काय असतं बेसिकली, की ब्रिटिशर्स जे आहेत ते प्रमुख असतील, आणि आपल्या लोकांना इलेक्शन लढून देणे आणि काही गोष्टी स्वातंत्र्य देणे वगैरे, अशा याला डॉमिनन्ट स्टेटस म्हणतात बेसिकली. सो डॉमिनन्ट स्टेटस जे आहे ते एकदम ब्रिटिश रूल पण नाही डायरेक्टली, लोकांना अधिकार पण आहेत, पण अल्टिमेट जे पॉवर आहे ते ब्रिटिशांकडे असेल असं. ओके, मग याचा प्रॉब्लेम काय झालं, हवं इथे दिले खाली डॉमिनन्ट स्टेटस मागितलं होतं त्यामध्ये. सो डॉमिनन्ट स्टेटस नको आहे आपल्याला, कारण अल्टिमेटली ब्रिटिशर्स जे आहेत ते दुसऱ्या देशातून आले आहेत, ते काही लोकल नाही तिथले की ते आपले बॉस असतील आणि त्यांचाच अल्टिमेट अथॉरिटी असेल आपल्यावर. सो याच्यामुळं आता मोतीलाल नेहरूंचे जे पुत्र होते, समजा सन जवाहरलाल नेहरू, त्यांचं मागणी होती की बाबा आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, किंवा सुभाषचंद्र बोस वगैरे त्यावेळेस ऍक्टिव्ह झाले होते. 1928 नंतर ना, इथून पुढे जे आहे बेसिकली इथपर्यंत नेहरू रिपोर्ट पण लक्षात ठेवा, नेहरू रिपोर्ट पर्यंत जवाहरलाल नेहरूंचं काही कॉन्ट्रीब्युशन येणार नाही कधीच तुम्हाला 1928च्या आधी. मोतीलाल नेहरू वगैरे ऍक्टिव्ह होते, स्वराज पार्टी वगैरे, आणि त्याच्यानंतर जे आहे 1928 नंतर सुरू होईल जवाहरलाल नेहरूंची कारकीर्द, आणि इथून पुढे परत सुभाषचंद्र बोस यांचं सुद्धा नाव येईल. सो लक्षात ठेवायचं, कशासाठी सांगतो हे, तुम्हाला एखादा क्वेश्चन आला 1800च्या काळातला वगैरे, आणि ऑप्शन मध्ये जवाहरलाल नेहरू असेल, तर ऑब्व्हियसली जवाहरलाल नेहरू जे होते ते 1920 साली वगैरे नॉन कॉपरेशन मुवमेंट मध्ये सामील वगैरे झाले होते, पण त्यांचं एवढं जास्त नाव नव्हतं कारण त्यांचे वडील खूप जास्त ऍक्टिव्ह होते. पण नेहरू रिपोर्ट, आणि त्यानंतर मग 1929 साली स्वतःच ते काँग्रेस प्रेसिडेंट वगैरे होतात. सो इथून पुढे मग नेहरूंकडे लिडरशिप स्विच ऑन होते. ओके, सो यामध्ये नेहरू रिपोर्ट मध्ये काय होतं, फंडामेंटल राईट्स द्या, म्हणजे अधिकार द्या बेसिकली, आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत आता, ही मागणी होती त्यात. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असावं, फेडरल स्ट्रक्चर म्हणजे राज्य आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे असतं, म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर सारखं. आणि ही थोडक्यात आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे आत्ताची, त्याचं एक मिनी व्हर्जन होतं, छोटासा ट्रायल प्रयोग होतं, कारण ब्रिटिशांनी चॅलेंज केलं होतं आपल्याला की बाबा आपण बनवू शकत नाही. सो त्यांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करून हे कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलं होतं, नेहरू रिपोर्ट. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे, आणि कुणी बनवलं होतं हे लक्षात ठेवा, नेहरू रिपोर्ट हा मोतीलाल नेहरूंनी बनवला होता. नाहीतर नेहरू ऐकलं तुम्ही परत जवाहरलाल नेहरू वगैरे. सो जवाहरलाल नेहरू नाही, त्यांचे वडील जे होते मोतीलाल नेहरू, त्यांनी बनवलं होतं. त्यानंतर बारडोली सत्याग्रह,
आता हे काय इम्पॉर्टंट आहे 1928चं, कारण त्यांना यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल जे होते त्यांना सरदार ही पदवी देण्यात आली. आणि हे बघा इथून पुढं हे जे 3 लीडर्स आहेत, मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तुम्हाला ऐकायला मिळेल. याच्या आधी तुम्हाला कधी ऐकायला भेटणार नाही जास्त. त्याच्या आधीचे लीडर्स वेगळे होते. लोकमान्य टिळक असतील, लाला लजपत राय असतील. त्यानंतर 28 नंतर हे अ, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, नेहरू आहेत आणि सुभाषचंद्र बोस आहे. यांच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या. लँड रेव्हेन्यूच्या विरोधात बारडोली म्हणजे गुजरातमध्येच आहे एक, की बाबा ब्रिटिशांनी दुष्काळ झाला तरी खूप जास्त टॅक्स गोळा करत होते. त्या विरोधातलं आंदोलन होतं आणि त्यात त्यांचा सहभाग होता. गांधीजी पण सहभागी झाले होते. सो तिथल्या लेडीज ज्या होत्या त्या बारडोली मधल्या, त्यांनी यांना पदवी दिली होती सरदार यांची. ओके. आता सरदार वल्लभभाई पटेलांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढचे 5-10 वर्ष. कारण त्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, आपले जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी सांगितलं होतं की ऑलमोस्ट 550 छोटी छोटी राज्य होती, त्यांना एकत्रित आणून आपला देश बनवण्याचं काम केलं होतं. म्हणून त्यांना लोह पुरुष वगैरे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघा, हे HSRA इथं आहे आणि त्याच्या आधी मी सांगितलं होतं इथं बघा, हे HRA, हे जे आहे HRA हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आता नावाचा फरक आहे. सोशलिस्ट वगैरे, सोशलिस्ट कुठून शब्द आलाय? रशिया जे आहे बेसिकली तिथं सोशलिझम, सोशलिस्ट वगैरे गव्हर्नमेंट असतात. सोशलिस्ट म्हणजे काय? जनतेला जास्त इन्व्हॉल्व करायचं प्रॉफिट शेअरिंग मध्ये, किंवा कामगार जे असतात त्यांना खूप जास्त अधिकार असतात सोशलिस्ट ह्याच्यामध्ये. वेरॅज दुसरी जी आहे याच्या अपोजिट म्हणली जाते कॅपिटलिस्ट, जी अमेरिकेत आहे. फॉर एक्झाम्पल भांडवलशाही वगैरे म्हणतात, की ज्यामध्ये बिझनेसमन जे असतं त्यांना जास्त फायदा होईल अशा पॉलिसी बनवल्या जातात. वेरॅज सोशलिस्ट मध्ये सामान्य जनता जी आहे, गरीब, कामगार, शेतकरी यांच्यासाठी खूप जास्त वर्क केलं जातं. आणि त्यावेळेस रशियामधनं खूप जास्त इन्स्पिरेशन होतं आपल्याला सोशलिझमच्या कन्सेप्ट, कार्ल मार्क्स वगैरे, समजतं. त्यानंतर मग ही ऑर्गनायझेशन जे आहे 1928 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. भगतसिंग यामध्ये लिडिंग रोल मध्ये होते. चंद्रशेखर आझाद, सुखदेव, हे सगळे तुम्ही नाव ऐकले असतील. सोशलिस्ट रिव्होल्युशनरी रिपब्लिक तयार करायचं. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. समाजवादी म्हणजे ज्यामध्ये गरीब जे असतील त्यांना पॉवर मिळेल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होणार नाही. जसं की आता अदानी अंबानींकडं खूप जास्त बिलियनर्स आहेत ते, पण आपली 30% जनता जी आहे ती बिलो पॉवर्टी वगैरे आहे. सो हे इनइक्वॅलिटी जे आहे सोशलिझम मध्ये हे म्हणजे थोडंसं निगेटिव्ह मानलं जातं. सो रशियामध्ये तसं असतं की बाबा कॉमन शेती वगैरे, पण नंतर त्याचे प्रॉब्लेम स्वतःचे आहेत त्या ह्याचे. रिपब्लिक म्हणजे गणराज्य म्हणतात बेसिकली, लोकांनी निवडून दिलेला माणूस जो आहे तो राष्ट्रपती बनेल वगैरे असं. ओके. सो ह्याच्या बाबतीत एक काय लक्षात ठेवायचं फक्त, हे बघा तुमची ग्रुप सी ची एक्झाम जी आहे, वन लाईनर या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे, की HSRA जे आहे त्यामध्ये भगतसिंग यांचा रोल किंवा चंद्रशेखर आझाद यांचा रोल होता खूप जास्त. म्हणजे इथून भगतसिंग वगैरे जे आहेत त्यांच्या पण ऍक्टिव्हिटीज, लगेच मग त्यांना अटक होते पुढच्या 1-2 वर्षामध्ये आणि त्यांना डेथ सेंटेन्स वगैरे होतं. त्यानंतर हे बघा सॉन्डर्स असो असॅसिनेशन. आता इथं दिलंय बघा, रिव्हेंज ऑफ डेथ ऑफ लाला लजपत राय. लाला लजपत राय यांचं जे सायमन गो बॅक मध्ये 1928 मध्ये झालं होतं, ते त्याच्या रिव्हेंज घेण्यासाठी लाठीचार्ज ज्यानं सांगितलं होतं, सॉन्डर्स वगैरे तिथला, त्याच्या त्याची हत्या करण्यात आली आणि त्यामध्ये भगतसिंग इन्व्हॉल्व होते. सो कालच्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं हे ऍक्च्युली. ठीक आहे. कालच्या एक्झाम मध्ये सॉरी, हे क्वेश्चन होतं सॉन्डर्सची हत्या, आणि यात दिलंय भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. पण हे सापडले नव्हते, ते पळून वगैरे गेले होते. नंतर स्वतःच त्यांनी सापडले, म्हणजे सांगतोय नंतर थोडस काय. असिस्टंट सुपरिटेंडंट सॉन्डर्स वॉज मिस्टेकन फॉर स्पॉट, म्हणजे चुकून त्याच्यावर गोळीबार झाला होता आणि त्याला मारलं होतं वगैरे. इन्क्रीज पॉप्युलॅरिटी ऑफ रिव्होल्युशनरी नॅशनलिझम वगैरे. ओके. त्यानंतर हे पुढची जी गोष्ट आहे बघा, याचं किलिंग जे केलं होतं सॉन्डर्सचं, ऍक्च्युली दुसऱ्यालाच मारायचं होतं, पण चुकीची माहिती मिळाली आणि सॉन्डर्सची हत्या झाली. आणि तेव्हाही सापडले नव्हते चंद्रशेखर
आझाद आणि भगतसिंग वगैरे. नंतर काय झालं, कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे म्हणजे संसद जी आहे, फॉर एक्झाम्पल आताची जी आपली पार्लिमेंट आहे जिथं सगळे खासदार वगैरे बसतात, त्यामध्ये आवाज येतो ना सगळ्यांना? येस नो? हो हो सर. हा ओके, येस. ते मी सांगत चला मधून अधून, कारण इथं मी म्हणजे वन वे जास्त नको व्हायला. सो म्हणजे पार्लिमेंट जी आहे आताची आपली संसद दिल्लीमध्ये, सो ब्रिटिशांची जी पार्लिमेंट होती त्यामध्ये काय केलं होतं, भगतसिंग वगैरे जे आहेत त्यांनी धुराचे बॉम्ब बेसिकली टाकले होते, जेणेकरून त्या ब्रिटिशांना जाग येईल की बाबा चुकीचं करतायत हे असं. सो अवेअरनेस क्रिएट करणं, म्हणजे मारण्याचा उद्देश नव्हता त्यांचा. मारायचा उद्देश असता तर मग काय डायरेक्टली ओरिजिनल बॉम्ब टाकले असते आणि सगळ्या लोकांची हत्या वगैरे करता आली असती. पण त्यांनी असे काय म्हणतो आपण थोडक्यात की दाखवण्यासाठी की बाबा तुम्ही चुकीचे करताय हे, आणि घोषणा वगैरे देत ते स्वतःच काय म्हणतात सरेंडर टाईप झाले होते तिथं. सो भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त थ्रू बॉम्ब्स इन द असेंब्ली 8 एप्रिल 1929 टू प्रोटेस्ट. आता याचा उद्देश काय होता लक्षात घ्या, टू प्रोटेस्ट अगेन्स्ट रिप्रेसिव्ह लॉ, म्हणजे आंदोलन सारखा की निषेध दाखवणे बाबा. मारण्याचा उद्देश नव्हता कोणाचं किलिंग वगैरे करण्याचा. इन्कलाब जिंदाबादची घोषणा दिली त्यांनी तिथं आणि स्वतःच ते सरेंडर झाले, पळून वगैरे गेले नाहीत. नाही तर असं नाही की बॉम्ब टाकला आणि पळून गेले किंवा मारायचं होतं कोणाला म्हणून बॉम्ब टाकला आणि हे झालं, असं नव्हतं ते. तर बॉम्ब टाकला धुराचा आणि इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत ते स्वतः सरेंडर झाले. पण याचा मग नंतर लॉस झाला की बाबा सरेंडर झाल्यानंतर त्यांना, मग तुम्ही बघितलं असेल मूवी वगैरे भगतसिंग, खूप जास्त त्यांना टॉर्चर झालं जेलमध्ये आणि नंतर फाशी वगैरे देण्यात आली, सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यानंतर लाहोरचं सेशन झालं होतं हे बघा 1929 आणि ह्याचे प्रेसिडेंट होते जवाहरलाल नेहरू. हे खूप इम्पॉर्टंट सेशन आहे, याच्यावर क्वेश्चन ढिग वेळा आले ते, म्हणजे ज्या मी गोष्टी सांगतो. आणि नंतर काँग्रेसचे सेशनचं मी सांगेन की 1885 ते 1947 मध्ये जे सेशन झाले त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे 20 सेशन्स असतील ते लक्षातच ठेवायचे. एक क्वेश्चन येतो त्याच्यावर. जवाहरलाल नेहरू इथं प्रेसिडेंट झाले आणि पूर्ण स्वराजची मागणी केली होती पहिल्यांदाच. याच्या आधी जे लोकमान्य टिळक जे म्हणायचे स्वराज्य वगैरे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, पण त्यांची स्वराज्याची कन्सेप्ट वेगळी होती, लक्षात घ्या. त्यांचं स्वराज्य म्हणजे आता कम्प्लीट इंडिपेंडन्स असं नव्हतं ते बेसिकली. तर ते डॉमिनेंट स्टेटस सारखं होतं की बाबा तुम्ही टॉपला राहा पण आम्हाला अधिकार द्या, लोकांना बेसिक अधिकार द्या, असं होतं. पण पूर्ण स्वराज म्हणजे काय की ब्रिटिशांनी बाबा तुमच्या तुमच्या घरी जावं आणि आम्हाला सगळं आमचं आमचं राज्य करू द्या, असं होतं. सो पहिल्यांदाच पूर्ण स्वराची मागणी करण्यात आली या सेशन मध्ये. लाहोर पाकिस्तानात आहे ऍक्च्युली आता सध्या. आता 26 जानेवारी 1930 हा इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करण्यात आला तेव्हा. 1930 का हे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या, कारण आपलं जे संविधान आहे 26 जानेवारी 1950 साली आपण अंमलात आणला आणि प्रजासत्ताक दिन जो साजरा करतो, कारण आपलं तयार झालं होतं 26 नोव्हेंबरला. सगळ्यांनी प्रिएम्बल वाचले ना आता कधी याच्या आधी? शाळेमध्ये आता कंपल्सरी हो केली सर. होती प्रिएम्बल वगैरे. प्रिएम्बल पार्ट पाहिजे सगळ्यांना, लक्षात घ्या. त्याच्यावरून पॉलिटीचे तुम्हाला 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. प्रिएम्बल ही पार्टच पाहिजे सगळ्यांना. सो प्रिएम्बल मध्ये शेवटी तारीख आहे बघा, वी अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन ऑन दिस डे 26 नोव्हेंबर 1949. 1949ला सगळी तयार झाली होती, पण आणखी ते का थांबले 2 महिने? तर 26 जानेवारी जो दिवस होता तर तो आपण पूर्ण स्वराज म्हणून सेलिब्रेट केला होता 1930 मध्ये. सो तो दिवस लक्षात राहावा, कारण जर आपण 26 नोव्हेंबरलाच प्रजासत्ताक दिन साजरा केला असतं तर ते मग 26 जानेवारी ही डेट कुणाच्या लक्षात राहिली नसते. सो यासाठी 26 जानेवारी पर्यंत ते नंतर थांबले पूर्ण ऍक्सेप्ट करायसाठी. समजते? 26 जानेवारीचं इम्पॉर्टन्स लक्षात ठेवा की स्वातंत्र्य दिन जो आहे आपण घोषित केला, म्हणजे सेलिब्रेट केलं होतं थोडक्यात. आपण किल्ल्यावर आपला झेंडा चढवला होता भारताचा वगैरे, म्हणजे काय म्हणतो आपण दाखवण्यासाठी त्यांना ब्रिटिशांना. आणि पूर्ण स्वराजची मागणी झाली होती, लक्षात. आता इथून पुढे जो लढाई आपला तो पूर्ण स्वराजसाठीच आहे. याच्या आधी डॉमिनंट स्टेटस आणि हे ते. डॉमिनंट स्टेटस समजतंय का थोडंसं कन्सेप्ट? ते ऍक्च्युली या कन्सेप्ट जे असतात ते कॉम्प्लिकेटेड आहेत पॉलिटिकल टर्म्स मध्ये. डॉमिनंट स्टेटस म्हणजे काय थोडक्यात, की ब्रिटिशर्स असतील टॉपला पण आपल्याला बेसिक अधिकार असतील भारतीयांना, पॉलिटिकल वगैरे हे ते, त्याला डॉमिनंट स्टेटस म्हणतात. आणि ब्रिटिशांच्या जेवढ्या कमिटी आल्या होत्या नंतर सगळ्या,
त्या डॉमिनन्स स्टेटस बद्दल देतो आम्ही तुम्हाला डॉमिनन्स स्टेटस देतो आम्हाला, पण आपल्याला नको होतं ते. आपल्याला पूर्ण स्वराज्यच पाहिजे होतं की तुमचं तुम्ही घरी जावा ब्रिटनमध्ये आणि आम्हाला कम्प्लीट फ्रीडम द्या. म्हणजे क्रिप्स मिशन जे आलं होतं किंवा कॅबिनेट मिशन, व्याबल प्लॅन, ब्रिटिशांनी खूप वेळा आपल्याला सांगितलं की आम्ही देतो डॉमिनन्स स्टेटस वगैरे, पण ते आपल्याला नकोच होतं. आधी इथपर्यंत होतं म्हणजे नेहरू रिपोर्ट पर्यंत ते होतं की डॉमिनन्स स्टेटस द्या आम्हाला, किंवा लोकमान्य टिळक जे म्हणायचे स्वराज्य वगैरे, ते पण डॉमिनन्स स्टेटसच होतं. पण त्यात ब्रिटिश जाणार नव्हते, ते राहिले असते. पण नंतर नंतर त्यांना आता पूर्ण घरी घालवायचं अशी आपली डिमांड होती. सो लाहोरचं सेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काँग्रेसचं. त्यानंतर मग वर्कर्स जे आहेत, कामगारांचे लढे आणि पिझंट्स म्हणजे शेतकरी थोडक्यात, त्यांचे लढे, त्यांचे बेसिकली अधिकार की कामगारांचं पण तुम्हाला माहित असेल की ब्रिटिशचे फॅक्टरीत काम करून घ्यायचे 14-15 तास, सॅलरी नसायच्या व्यवस्थित आणि हे सो त्याचे उठाव वगैरे खूप जास्त. त्यानंतर म्हणजे त्यांच्या खूप संघटना वगैरे तयार झाल्या होत्या, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. त्यानंतर आंबेडकरांनी पण लेबर पार्टी वगैरे स्थापन केली होती. ऑल इंडिया किसान सभा वगैरे पण सुरू झाल्या होत्या. म्हणजे प्रत्येक जण लढत होता आपापल्या परीनं, कामगार असतील, शेतकरी असतील, जेणेकरून अधिकार जे आहेत त्यांचे, त्याची जाणीव ब्रिटिशांना व्हावी की एक्सप्लॉयटेशन खूप जास्त होते. आणि खाली टाइमलाईन दिले बघा. सो हे पण थोडस नंतर रिव्हिजन करताना हे जे मी आता शेअर केलेत ना या नोट्स, या रिव्हिजन साठीच आहेत ऍक्च्युली. शॉर्ट मध्ये आहे खूप, कारण हे पुस्तक मी सांगितलं तुम्हाला, याचं मॉडर्न हिस्ट्रीचं पुस्तक जे आहे ते पण 500-600 पानाचं असतं. तुम्हाला थोडक्यात नंतर वाचताना बेसिक गोष्टी माहीत असाव्यात यासाठी तयार केलं. नॉन कॉपरेशन मुवमेंट, चौरी चौरा म्हणजे जिथं पोलीस स्टेशन जाळण्यात आलं, स्वराज पार्टी, CR दास, मोतीलाल नेहरू, HRA जे आहे ते भगतसिंगनं जे ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली, त्याच्या आधीची ऑर्गनायझेशन आहे, रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन. त्यानंतर काकोरी कॉन्स्पिरसी की ज्यामध्ये ट्रेन लुटली होती, सायमन कमिशन ज्यामध्ये एक पण इंडियन नव्हता, सो गो बॅक वगैरे केलं. त्यानंतर लाला लजपत रायांची त्यामध्ये डेथ झाली. मोतीलाल नेहरूंचा रिपोर्ट आला होता की ज्यामध्ये डॉमिनन्स स्टेटस आणि भारताची मागण्या मांडल्या होत्या मिनी कॉन्स्टिट्यूशन सारखं. बारडोलीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी देण्यात आली. HSRA ही भगतसिंग यांनी स्थापन केली होती. सॉन्डर्सची हत्या झाली, चुकून त्याला मारलं. आणि त्यानंतर मग बॉम्ब टाकले असेंब्लीमध्ये, इन्कलाब जिंदाबाद. आणि लास्ट हे जे आहे ते लाहोर सेशन, पूर्ण स्वराज. या वन लाईनर गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. त्यानंतर मग पुढची स्टेज जी आहे, आता परत गांधीजी ऍक्टिव्ह झाले 10 वर्षानंतर. म्हणजे गांधीजींचं स्ट्रॅटेजी काय होती, दरवेळेस जर आपण आंदोलन करत राहिलो दर 6 महिन्यांना, वर्षभरांना, लोक कंटाळणार आणि जॉईन नाही करणार आपल्या मास मुवमेंटला. सो आंदोलन करायचे सगळ्या देशात, ते एकदम जास्त भावना तीव्र करायचे. सक्सेस झालं तर ठीक, नाही तर मग परत लोकांमध्ये परत त्यांनी खूप जास्त म्हणजे हरिजन सेवक संघ वगैरे सुरू केला होता की ज्यामध्ये दलित लोक जे होते त्यांची सेवा करणे, जेणेकरून म्हणजे हरिजन हा वर्ड त्यांनी काढला होता दलितांसाठी. ठीक आहे. सो त्यांचं म्हणजे कार्य गांधीजींबद्दल खूप जास्त काय म्हणतो आपण, वेगळी मतं असतात प्रत्येकाची. तुम्ही जेवढं जास्त वाचाल गांधीजींच्या बद्दल, कधी तुम्हाला एकदम खूप चांगले वाटतील, कधी तुम्हाला वाईट वाटतील वगैरे, म्हणजे काय चुकीचं केलं यांनी, असं नको करायला पाहिजे होतं वगैरे. पण इन जनरल त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्याचं आपल्या फ्रीडम मध्ये खूप जास्त महत्वाचा रोल आहे, लक्षात घ्या. कारण त्यांनी जर सामान्य लोकांना इन्व्हॉल्व्ह केलं नसतं ना मास मुवमेंट मध्ये, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं. कारण स्वातंत्र्य मिळणं म्हणजे काय, दुसरं महायुद्ध जेव्हा झालं ना, तेव्हा ब्रिटनचं खूप जास्त नुकसान झालं होतं. म्हणजे ब्रिटनचं, जर्मनी, हिटलर जो होतं त्याचे इतकी बॉम्बिंग वगैरे आणि इतकं रिट्रीट झालं होतं की आपल्या भारतातच नाही, साऊथ आफ्रिकेत जे होतं, पूर्ण आफ्रिकामध्ये ब्रिटन वगैरे, त्यानंतर इकडे इंडोनेशिया, हे ते सगळीकडून ते निघून गेले होते. सो म्हणजे ते युद्धामुळं त्याच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट झाला. पण गांधीजींच्यामुळं मेन गोष्ट काय झाली माहितीये का, लोकांमध्ये लोकशाहीची भावना एस्टॅब्लिश होण्यासाठी आणि अहिंसेची भावना एस्टॅब्लिश होण्याची मदत झाली. नाहीतर काय झालं असतं, ब्रिटिशर्स निघून गेले असते, जसं की युद्धामध्ये ते कमकुवत झाल्याने निघून गेले, पण मग सगळे राजे जे होते आधीचे ते परत आले असते. आणि आपण जो होता मध्ययुगीन भारत की ज्यामध्ये सगळे राजे होते आणि जनता होती आणि राजा म्हणेल तसंच चालणार, ते आलं नसतं इंडियामध्ये. म्हणजे इंडियामध्ये लोकशाही आली नसते. तो गांधीजींचं जे रोल होतं की सामान्य माणसाला सुद्धा त्याचे अधिकार जे आहेत आणि त्याचं इम्पॉर्टन्स जो आहे की आंदोलन करून पण तुम्ही एखाद्याला हे करू शकता,
तर ती खूप महत्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे लोक जे आहेत सामान्य नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे भारताबद्दलची जी भावना होती की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हा देश आपला आहे, या गोष्टी दृढ होण्यासाठी मदत झाल्या. नाहीतर मग स्वातंत्र्य मिळालं असतं, पण मग ते उगाच काहीतरी आपल्या शेजारचे सगळे जे देश आहेत की जिथं अजूनही राजेशाही सारखं चाललेलं असतं, तसं झालं असतं इंडियामध्ये सुद्धा. ओके, आता सो सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट काय बेसिकली जसं नॉन कॉपरेशन मुवमेंट होती की कॉपरेट करायचं नाही आपण, तसंच हे होतं बेसिकली. त्यामध्ये काय होतं, रिफ्यूज कॉपरेशन विथ ब्रिटिश लॉज, म्हणजे ब्रिटिशांचे कायदे तोडायचे बेसिकली. त्याच्यानंतर दांडी मार्च पण सुरू केलं होतं गांधीजींनी. बायकॉट, आता यात काही काही गोष्टी केल्या होत्या. बायकॉट फॉरेन गुड्स, म्हणजे तिकडचे कपडे घालायचे नाहीत, तिकडच्या वस्तू वापरायच्या नाहीत ब्रिटन मधून आलेल्या, टॅक्स द्यायचा नाही ब्रिटिशांना. ठीक आहे. त्यानंतर व्हायोलेशन ऑफ सॉल्ट लॉ, दांडी मार्च जो काढला होता गांधीजींनी साबरमती आश्रम टू, मी हा याच्याशी रिलेटेड आहे सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंटशी. सॉल्ट लॉ जे आहे, सॉल्टवर टॅक्स लावला होता ब्रिटिशांनी, त्याच्या विरोधात पण खूप जास्त निदर्शन झाली. त्यात गव्हर्नमेंट जॉब रेजिग्नेशन दिलं सगळ्यांनी, बऱ्यापैकी जे मोठे लिडर्स होते ते आधी पण दिलं होतं 1920 मध्ये, पण यावेळेस पण खूप लोकांनी दिलं रेजिग्नेशन. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, दुसरं आणखी महिला सहभागी झाले होते खूप जास्त प्रमाणात, विद्यार्थ्यांचा सहभाग होतं, शेतकरी वर्कर्स यांचा सहभाग होतं. आता दांडी मार्च हे सगळ्यांना माहित असेल, आणि ह्याची दांडी मार्चची स्पेशल गोष्ट काय माहितीये का, याच्यामध्ये वर्ल्ड लेवलची मीडिया जी आहे ती इन्व्हॉल्व्ह झाली होती. म्हणजे आता समजा एखादी गोष्ट झाली अमेरिकेत, आता आपल्या इकडे काही एवढे न्यूज नसतात की अमेरिकेतल्या ज्या सिग्निफिकंट गोष्टी आहेत त्या दाखवतील, पण ही जी गोष्ट होती ना, याचं अमेरिकेचे न्यूज पेपरमध्ये छापून आलं होतं फ्रंट पेजला, इंग्लंडमध्ये छापून आलं होतं फ्रंट पेजला. एक म्हातारा माणूस ब्रिटिशांच्या विरोधात चालत आणि अहिंसेच्या मार्गाने वगैरे, सो खूप जास्त कौतुक झालं होतं या गोष्टीचं. ठीक आहे. सो हे म्हणजे खूप जास्त सहानुभूती मिळणे आपल्याला इंटरनॅशनल लेवलला वगैरे, या गोष्टी झाल्या होत्या याच्यामुळं. दांडी मार्च, प्रोटेस्ट अगेन्स्ट मोनोपोली ओव्हर टॅक्स, म्हणजे सॉल्टचा टॅक्स जो आहे त्याच्या विरुद्ध, दांडी ते साबरमती आश्रम ते दांडी वगैरे. आणि सॉल्ट हातात घेतला आणि मग तिथं त्यांना अटक केली परत तिथं, आणि मग परत हे लोक जास्त नाराज झाले आणि परत आंदोलन तीव्र झालं. मग भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात सगळ्यांनी सुरू केलं होतं. मग तामिळनाडूमध्ये काही लोकांनी लीड केलं, बिहारमध्ये काही लोकांनी लीड केलं. ठीक आहे. सरोजिनी नायडू असतील, तिकडं तामिळनाडूमध्ये खूप सारे आहेत, त्यांनी लीड केलं होतं. म्हणजे ऑल इंडिया लेवलचे होते, असं नाही की गांधीजी तिथून चाललेत आणि तेवढ्या पुरतच लिमिटेड होतं ते. भारतामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात सगळ्या लोकांनी त्या प्रकारे केलं होतं. त्यानंतर आता हे काय होतं, 1930 ला हे झालं, आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सेस, मराठीमध्ये त्याला गोलमेज परिषद म्हणून म्हणतात त्याला बेसिकली. म्हणजे हे काय होतं, कशासाठी झालं होतं, तर इंग्लंडमध्ये भारतीयांसाठी बाबा काय अधिकार पाहिजे तुम्हाला सांगा, आपण त्याच्यावर विचार करू वगैरे, यासाठी कॉन्फरन्स ठेवण्यात आली होती बेसिकली, की ज्यामध्ये भारतीयांनी त्यांची मतं मांडायची की बाबा आम्हाला हे हे अधिकार पाहिजेत, आमचं हे तुम्ही शोषण करताय वगैरे. मग ब्रिटिशर्स म्हणले की तुम्ही मांडा, मग आम्ही विचार करू आणि त्याबद्दल चांगला कायदा आणू. यासाठी या कॉन्फरन्सेस होत्या, म्हणजे ऐकून घेण्यासाठी भारतीयांचं. नावाला असतं ते असंच की बाबा या तुम्ही, आम्ही ऐकू तुमचं, त्यांना पाहिजे तेच करतात ते. सो असा एक प्रयत्न होता पहिला. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930 मध्ये झाली होती, ब्रिटनमध्ये, लंडन मध्ये झाली होती. सर या तिन्ही हा, सर या तिन्ही पण कॉन्फरन्स फेल झालेल्या ना. फेल झाल्या म्हणजे काय, दोन कॉन्फरन्सला गांधीजी सॉरी काँग्रेसतर्फे कोणच गेलं नव्हतं. आता बाकी सगळे लीडर्स जाऊन काही उपयोग नाही, कारण हे बघा काँग्रेसच्या सपोर्ट मध्ये समजा आता इंडियामध्ये 100 लोक आहेत, तर त्यातले 80% लोक जे होते ते बेसिकली काँग्रेसमध्येच सपोर्टिव्ह होते, आणि राहिलेले 20% जे होते मग त्यामध्ये मुस्लिम लीग आणि इतर जे आहेत वर्कर्सच्या रिलेटेड, हिंदू महासभा वगैरे, त्याच्यामध्ये लोक ऍक्टिव्ह होते. सो त्यामध्ये 3 ज्या कॉन्फरन्सेस झाल्या होत्या 1930, 31, 32 मध्ये, पहिल्या ह्याला तर कोण गेलंच नाही, म्हणजे जे काँग्रेसतर्फे कोणच गेलं नाही, त्यामुळे ती फेल झाली. कारण काँग्रेसचं कोण आलं नाही म्हणल्यावर मेजॉरिटीच्या मागण्या होत्या भारतीयांच्या. दुसरे लोक भले येऊन सांगतात, हिंदू महासभेचे लोक गेले, त्यांनी सांगितलं असंच पाहिजे, पण ते जास्त भारतीयांना रिप्रेझेंट करत नव्हते त्यावेळेस.
ठीक आहे. सो पहिले कॉन्फरन्स लंडनमध्ये झाली. काँग्रेसनं बायकॉट केलं होतं, लक्षात घ्या. गेलं नाही कोण काँग्रेसतर्फे तिथं. हे लक्षात असू द्या तुमच्या, म्हणजे जेणेकरून एक्झाम मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्सेस रिलेटेड हाच क्वेश्चन येतो की बाबा पहिल्या असं क्वेश्चन येणार तुम्हाला की पहिल्या कॉन्फरन्सला गांधीजी गेले होते किंवा नेहरू गेले होते काँग्रेसतर्फे, तर फक्त दुसऱ्या कॉन्फरन्समध्ये गेले होते ते. आणि तिथं पण बोलणी फेल झाली की बाबा जे आपण मुद्दे मांडले त्यांनी काय नुसतं ऐकून घेतलं पण काय नाही त्याच्यावर रिॲक्ट केलं. त्यामुळे परत ते आंदोलन जे आहे ते सुरू राहिलं. तर पहिल्या कॉन्फरन्सला कोणच गेलं नाही काँग्रेसतर्फे. आणि नो मेजर सक्सेस, काहीच महत्वाचं झालं नाही कारण काँग्रेस आले नाही. त्यामुळे ती पहिली जी बैठक होती बाबा ती असफल राहिली. आणि गेलं का नाही, त्यावेळेस आपलं आंदोलन चालू होतं बेसिकली सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. आणि ते आंदोलन थांबवण्यासाठीच त्यांनी आयडिया केली होती की बाबा या तुम्ही तिकडे चर्चेला आणि आपण हे करू. पण आपल्या लोकांना माहित होतं की हे आंदोलन थांबवण्यासाठी यांची चर्चा वगैरे काहीतरी आहे, त्यात जाण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे पहिल्या याला कोणच गेलं नाही. मग नंतर मग पहिल्या याला काँग्रेसचं कोणच आलं नाही. मग त्यावेळेसचा जो व्हॉइसरॉय होता इरविन, मग तो गांधीजींची समजूत काढायला आला की तुम्ही या, आम्ही तुमचे जे मुद्दे आहेत बाबा त्याच्यावर विचार करू, तुमच्या सारखा निर्णय घेऊ वगैरे. ठीक आहे. आता हे बघा यात काय काय झालं होतं, कारण गांधी इरविन पॅक्ट मध्ये काँग्रेसनं सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जे आहे ती थांबवली. हे जसं की आपल्या इथं फॉर एक्झाम्पल उपोषण असेल, कोण उपोषणाला बसले, फॉर एक्झाम्पल जरांगेंचं उपोषण आहे मराठा रिझर्वेशनसाठी, तर सरकारतर्फे लोक येतात, काही आश्वासन देतात. मग निगोशिएशन झालं, त्यांना ओके वाटलं तर ते आंदोलन जे आहे ते स्टॉप होतं. नाही वाटलं बाबा तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय तर ते कंटिन्यू राहतं आंदोलन. सो इरविन जो आहे तो आला गांधीजींपाशी, त्याने सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या मागण्या मांडा, आम्ही त्याच्यावर विचार करू. मग हे बघा, हे जे गांधी इरविन पॅक्ट आहे ना, याच्यामध्ये खूप मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या होत्या आपण. आणि त्यातल्या ऍक्सेप्ट काही केल्या त्यांनी, काही नाही केल्या. म्हणजे जसं की आंदोलनात जे सहभागी झाले होते लोक, त्यांच्यावरचे गुन्हे मागे करा अशी मागणी होती. पण ब्रिटिशांनी ती मान्य नाही केली. कारण त्यामध्ये मग गुन्हेगारांना जर सोडलं असं ब्रिटिशांचं मत आहे, तर मग ते परत गुन्हा करतील आणि लोकांमध्ये भीती राहणार नाही वगैरे. सो त्यांनी ते मागे घेतले नाहीत केसेस वगैरे. त्यात अशी पण मागणी होती की ह्यांना अटक झाली होती, आपले भगतसिंग जे आहेत त्यांना अटक झाली होती आणि त्यांना फाशी देणार होते ते. तर फाशी देऊ नका याच्या संदर्भात पण अट होती, ती पण मान्य केली नाही ब्रिटिशांनी. आता ह्याच्यावर गांधीजींच्या विरोधात खूप जास्त क्रिटिसिझम होतं की गांधीजींनी कशाला इरविन पॅक्ट केला. त्यात ती कंडिशन जी होती की बाबा भगतसिंग यांना सोडल्यावरच आम्ही येऊ, तरच त्यांनी ते साईन करायला पाहिजे होतं. पण आता काही गोष्टी ज्या असतात की ब्रिटिशर्स मान्यच करणार नसतील, कारण ब्रिटिशांसाठी भगतसिंग हे खूप मोठं काय म्हणतात डेंजर सारखं होतं. कारण भगतसिंग यांना सोडलं असतं परत, तर त्यांनी आणखी काहीतरी मोठी रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटी केली असती आणि ज्यांचं ब्रिटिशांना खूप जास्त नुकसान झालं असतं. त्यामुळे ब्रिटिशांनी फाशी जी आहे भगतसिंगची, त्याच्यावर काही म्हणजे पॉझिटिव्ह निर्णय दिला नाही की रद्द करू किंवा त्यांना सोडू वगैरे. सो याच्यामुळे पण खूप जास्त क्रिटिसिझम होतं गांधीजींबद्दल की इरविन पॅक्ट मध्ये जर तुम्ही सही केली नसती आणि भगतसिंग यांना सोडवलं असतं तर मग म्हणजे त्यांचं फाशी झाली नसती वगैरे वगैरे या गोष्टी. ठीक आहे. सो हे पण आहे. इरविन पॅक्ट मी नंतर सांगेन तुम्हाला कधी तर. तुम्हाला एक्झाम मध्ये नाही विचारत, लक्षात घ्या. हे एमपीएससी ला हे इरविन पॅक्ट मध्ये काय गोष्टी होत्या हे ते. युपीएससी मध्ये 3 वर्षापूर्वी क्वेश्चन आला होता. इरविन पॅक्ट मधल्या या गोष्टी मान्य केल्या, या गोष्टी नाही. पण एमपीएससी ला एवढ्या डिटेल मध्ये जात नाहीत, कारण ग्रुप सी ची परीक्षा आहे. वन लाईनर त्यांना 10 क्वेश्चन टाकायचे असतं. त्यातले पण 5 क्वेश्चन महाराष्ट्रातले टाकायचे असतात. सो राहिलेले 5 क्वेश्चन जे आहेत त्यामध्ये इरविन पॅक्ट काय होता, कधी झाला, एवढं जरी माहिती आहे तुम्हाला तरी इनफ आहे ते. ठीक आहे. इरविन पॅक्ट काय होता बेसिकली की इरविन जो होता बेसिकली तो व्हॉइसरॉय होता. व्हॉइसरॉय म्हणजे पूर्ण भारताचे पंतप्रधान असल्यासारखं. त्यानं गांधीजींसोबत करार केला की बाबा तुमच्या काही मागण्या आम्ही मान्य करतो, तुम्ही आंदोलन रद्द करा आणि आमच्यासोबत मिटिंगला या. हे असं झालं होतं. आणि त्यामुळे मग गांधीजी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते, लक्षात घ्या. ठीक आहे. आता सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स, आता आंबेडकर जे होते ते तिन्ही कॉन्फरन्सेसला गेले होते. कारण आंबेडकरांचं म्हणणं काय होतं की दलितांचे जे मुद्दे आहेत ते ते केल्याशिवाय कोण मांडणार नाही. त्यांना काँग्रेसवर पण विश्वास नव्हता की काँग्रेस जे आहे ते दलितांसाठी काहीतरी करेल. ठीक आहे. सो आंबेडकर जे होते ते दलितांचे मुद्दे मांडण्यासाठी तिन्ही कॉन्फरन्सेसला गेले होते तिथं. त्यात मग गांधीजी गेले दुसऱ्या कॉन्फरन्सेसला. त्यानंतर यात मुद्दे काय मांडले होते आपण, मायनॉरिटी रिप्रेझेंटेशन, फेडरल स्ट्रक्चर, सेपरेट इलेक्टोरेट
असे मुद्दे काही लोकांनी मांडले. तिथं मुस्लिम लीग पण आलं होतं, हिंदू महासभा, वुमेनचे पण रिप्रेझेंटेटिव्ह होते वगैरे, आणि फेल झाली ही पण. कारण यामध्ये पण आता काँग्रेस म्हणणं होतं की बाबा अधिकार वगैरे मिळायला पाहिजे, पण सेपरेट इलेक्टोरेट वगैरे जे आहे, की बाबा परत दलितांमध्ये पण सेपरेट इलेक्टोरेट, सिखांमध्ये सेपरेट इलेक्टोरेट, सगळ्यांचं जर वेगवेगळं केलं आपण, तर ते डिवाइड अँड रूल होतंय की बाबा लोक जर जातीमध्ये परत विभागली गेली तर आपण कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही. कारण प्रत्येक जण जातीसाठी विचार करणार, आणि आपल्या जातीचा फायदा झाला तर ब्रिटिश चांगले आहेत, तसं जर भावना निर्माण झाली तर आपण नेहमी पारतंत्र्यात राहू. हे परत फेल झालं. हे सेकंड जी राऊंड टेबल कॉन्फरन्स होती ती. ओके, त्यानंतर मग नेक्स्ट जे आहे, मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली 1931 मध्ये. ऍक्च्युली जी डेट होती, ज्या दिवशी फाशी देणार होते त्याच्या आधीच त्यांनी दिली होती, जेणेकरून बाबा, कारण त्या डेटला परत लोकांनी आंदोलन केलं असतं किंवा काही झालं असतं हे ते, सो गुपचूप मध्ये त्यांनी फाशी दिली. त्यानंतर म्हणजे 23 मार्च 1931 ला त्यांना फाशी देण्यात आली. आणि मग त्यामुळं आणखी जास्त लोकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध जी नाराजी होती ती खूप जास्त प्रमाणात वाढली. ठीक आहे, फाशी वगैरे दिल्यामुळं. त्यानंतर ते ह्याच्यात पण म्हण आहे काहीतरी की जुलियस सीझर डेड इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. त्याला जेव्हा फाशी देण्यात आली वगैरे, तेव्हा म्हणजे त्याचे ज्या लिहिलेलं होतं तर ते आणखी जास्त लोकांमध्ये पसरलं, व्हायरल झालं हे ते. त्यासारखंच आहे की फाशी यांना दिल्यामुळं आणखी जास्त लोकांमध्ये भावना जी आहे ती तीव्र झाली ब्रिटिशांच्या विरुद्ध, म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. ब्रिटिशांना वाटत होतं की बाबा ह्यांना फाशी दिल्यानंतर म्हणजे आपल्याला धोका कमी होईल, हे जे आपल्यासाठी खूप जास्त डेंजरस होतं. पण यांना फाशी दिल्यामुळे आणखी ह्यांच्यासारखे हजारो युथ तयार झालं प्रत्येक ठिकाणी, जे यांच्यावरून मोटिवेट झालं होतं आपल्याला देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि आणखी जास्त स्पार्क जनरेट झाला इंडियामध्ये. त्यानंतर कम्युनल अवॉर्डचा अर्थ काय आहे? जसं मॉर्ले मिंटोनं केलं होतं, मॉर्लेनं 1909 मध्ये सेपरेट इलेक्टोरेट फॉर मुस्लिम केलं होतं, तसं यांनी काय केलं कम्युनल अवॉर्ड मध्ये. कम्युनल म्हणजे जातीय. ठीक आहे, की आता हे मॅकडॉनल्ड त्यावेळेचा पीएम होता, पंतप्रधान होतं ब्रिटनचं, रामसे मॅकडॉनल्ड. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. मॅकडॉनल्ड अकॉर्ड पण म्हणतात किंवा मॅकडॉनल्ड अवॉर्ड पण म्हणतात त्याला. ओके, सो त्यानं कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केला होता. अवॉर्ड म्हणजे काय थोडक्यात, काय म्हणतो आपण त्याला, नियम वगैरे, किंवा जे आपल्या इथं जसं गव्हर्नमेंटचा GR असतो, रेग्युलेशन, त्यासारखं आहे हे. त्यामध्ये काय सांगितलं होतं त्यानं, सेपरेट इलेक्टोरेट फॉर मायनॉरिटीज इन्क्लुडिंग डिप्रेस्ड क्लासेस. डिप्रेस्ड क्लासेस म्हणजे थोडक्यात दलितांसाठी सेपरेट इलेक्टोरेट हे त्यानं घोषित केलं. आता गांधीजी आणखी नाराज झाले, कारण त्यांचं मत होतं की बाबा ऑलरेडी हिंदू मुस्लिम डिवाइड झालेलेच आहेत, परत जर हिंदूंमध्ये पण दलित वेगळे, दुसऱ्या जातीचे वेगळे असं झालं तर कधीच लोक एकत्र येणार नाहीत आणि आपण पारतंत्र्यात राहू. सो गांधीजींनी याच्यावर फास्ट अंटिल डेथ की बाबा आमरण उपोषण सुरू केलं याच्या विरोधात. कारण ते बरोबरच होतं ते, कारण तसं झालं असतं तर मग ते जसं की हिंदू मुस्लिम झालं होतं, पाकिस्तान वेगळा झाला, तसं दलित वगैरे खूप जास्त तरी वाढत गेले असते. मग आता पुन्हा पॅक्ट झालं की गांधीजींनी हंगर स्ट्राईक सुरू केलं जेलमधूनच. गांधीजी जेलमध्ये होते, त्यांना दुसऱ्या टेबल कॉन्फरन्स फेल झाली, त्यांना अटक करण्यात आली परत, आणि ते जेलमध्ये असतानाच त्यांनी पुण्याच्या ह्याच्यामध्ये उपवास सुरू केलं. मग आंबेडकर जे आहेत ते गांधीजींच्या भेटीला आले. मी आंबेडकरांना सांगितलं लोकांनी की बाबा तुम्ही गेल्याशिवाय ते थांबणार नाहीत, आणि आंबेडकर जे आहेत ते डिप्रेस क्लासेसचं रिप्रेझेंटेशन करत होते की बाबा दलितांसाठी ते खूप जास्त काम करत होते, त्यांना अधिकार मिळावेत यासाठी. त्यांना वाटत होतं सेपरेट इलेक्टोरेट असावं, जेणेकरून म्हणजे आमची लोक तरी निवडून येतील दलितांमधली, नाहीतर मग परत हे ती जी काँग्रेसचे लोक आहेत तीच रिप्रेझेंट करणार. पण नंतर ते गांधीजींना भेटायला गेले, आणि मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय झालं की आता सेपरेट इलेक्टोरेट समजते का तुम्हाला? मी सांगितलं आधी 2-3 वेळा. सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय असतं, समजा एखादं दलित कॅन्डिडेट उभा आहे तर त्याला दलित लोकच मत करू शकतात, बाकीचे हिंदू मुस्लिम दुसऱ्या जातीचे लोक त्याला मत करू शकत नाहीत. ह्याला सेपरेट इलेक्टोरेट म्हणतात. ठीक आहे, सो हे नकोय. आपल्या इथं आता रिझर्वेशन आहे, म्हणजे एखादी कॉन्स्टिट्युएन्सी जर राखीव असेल, राखीव मतदारसंघ, त्यामधून दलित उमेदवार उभा राहू शकतो आणि त्याला सगळ्या जातीचे लोक जे ते मत देऊ शकतात. हे आहे आपल्याकडे आता. ओके, सो मग
मग हे काय आंबेडकर त्यांना भेटले आणि पुन्हा पॅक्ट जो आहे, पॅक्ट म्हणजे थोडक्यात समझोता सारखं की बाबा आपण हे करायला पाहिजे असं. मग त्यात काय झालं, सेपरेट इलेक्टोरेट जे आहेत दलितांसाठी ते कॅन्सल झालं, लक्षात घ्या. ते कट झालं आणि त्याच्याऐवजी काय केलं, रिझर्वेशन वाढवलं की बाबा इन्क्रीज रिझर्व सीट फॉर डिप्रेस क्लासेस इन लेजिस्लेशन. म्हणजे संसदेत ज्या राखीव जागा होत्या त्या वाढवण्यात आल्या. ही चांगली गोष्ट झाली. आणि अजूनही ही गोष्ट आहे की बाबा राखीव मतदारसंघ असतात जिथून दलितांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते जाऊ शकतात आणि त्यांचे मुद्दे जे ते मांडू शकतात. त्यानंतर नेक्स्ट काय झालं बघा, तिसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. आता ही पण परत फेल झाली कारण का काँग्रेस केलं नाही याच्यामध्ये. लंडन आणि तिन्ही पण लंडन मध्ये झाल्या होत्या, लक्षात घ्या. म्हणजे भारतात वगैरे नाही झाली, हे लंडन मध्ये झाल्या होत्या. आणि मग आता हे 3 कॉन्फरन्सेस, त्यानंतर सायमन कमिशन जे आलं होतं 1927 ला, त्यांनी पण त्यांचा अहवाल दिला. म्हणजे आपण जरी गो बॅक वगैरे म्हणलो, सायमन तुम्ही जावा घरी वगैरे, तरी पण त्यांनी अहवाल तयार केला की बाबा असं असं पाहिजे. कारण त्यांनी त्यासाठी झाले होते की बाबा 1919चा जो कायदा आहे त्याच्यात सुधारणा करण्यासाठी त्यांची कमिशन एस्टॅब्लिश केली होती ती. ते आले, आपण गो बॅक म्हणलं, पण त्यांनी बनवले त्यांचे डॉक्युमेंट्स आणि ते सबमिट केले ब्रिटनच्या गव्हर्नमेंटकडे. ते डॉक्युमेंट्स, या 3 टेबल मधले डॉक्युमेंट्स आणि याचा सगळ्याचा अभ्यास करून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा कायदा आला. 3 कायदे खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आता एमपीसीच्या दृष्टीने एवढे महत्वाचे नसतात हे. नसतं म्हणजे काय, एक क्वेश्चन येणार काहीतरी. कायदे खूप मोठे असतात ते. 1919, 1909 आणि 1935 हे 3 कायदे. आणि आपल्याली मेन्स जे आहे हे बघा, AMVI ची जी मेन्स आहे ना ती टेक्निकल आहे, लक्षात घ्या. म्हणजे बाकीच्यांची मेन्स कशी असते, पूर्ण परत हिस्ट्री असतं, परत जिओग्राफी असतं, हे सब्जेक्ट परत असतात त्यांना आणि ते डिटेलमध्ये लागतं. पण तुमच्या केसमध्ये युनिक काय आहे की तुम्हाला प्रिलिम फक्त पास करायचं आहे बेसिक नॉलेजवर. मेन्स तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या, लक्षात घ्या. त्यामध्ये तुमचे सॉम टॉम थर्मल फ्लुइड असे क्वेश्चन असणार. सो तुम्हाला थोडं थोडं माहित पाहिजे. जर तुमची मेन्स पण नॉन टेक्निकल असते ना, तर मग हे कायदे परत डिटेलमध्ये वाचा, यात काय दिलंय, काय चांगल्या गोष्टी आहेत, काय वाईट गोष्टी आहेत. कारण मुख्य परीक्षा असते तर मग परत ती 200 मार्काची असते. तुमची टेक्निकल आहे. सो तुम्हाला या गोष्टी थोड्या थोड्या माहित पाहिजेत, ज्या ऍडव्हान्स लेक्चर मध्ये मी सांगेन. ओके, पण आता बेसिक जे सांगतोय तेवढं तरी माहिती ठेवा. आता जे बेसिक सांगतोय ना मी, तेच एवढं जास्त आहे तुमच्यासाठी. जर पहिल्यांदाच तुम्ही वाचत असाल हिस्ट्री वगैरे, तर हेच लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे. पण बेसिक जरी माहित असेल तरी मी सांगितलं तुम्हाला 10 पैकी 5 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं टार्गेट ठेवायचं कधी पण. 10 पैकी 10 सुटणार नाहीत, लक्षात घ्या. ते जर ट्राय करायला गेला तुम्ही तर हिस्ट्रीच वाचत बसाल पुढचे 3 महिने, बाकीचे 7 सब्जेक्ट राहून जातील. सो 10 पैकी 5-6 मार्क मिळाले तरी गुड थिंग आहे, लक्षात ठेवा. सो ह्या तिन्हीचा जो सारांश होता त्याच्यातून 1935 चा कायदा आला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्यात खूप मोठा कायदा आहे हा, लक्षात घ्या. आणि आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, आणि आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, जी BR आंबेडकर आणि त्या कॉन्स्टिट्युएंट कमिटीनं केलेली आहे, त्यामध्ये या कायद्यातल्या खूप जास्त गोष्टी आहेत, लक्षात घ्या. या कायद्याचा रेफरन्स घेऊन आपण बनवले आहेत. कारण या कायद्यामध्ये खूप जास्त गोष्टी मांडल्या गेल्या होत्या, पण हा कायदा व्यवस्थित अंमलात आला नाही. कारण परत 2 वर्षामध्ये 1939 ला युद्ध सुरू झालं, वर्ल्ड वॉर 2. त्याच्या आधी इलेक्शन डिक्लेअर झाल्या वगैरे 1937च्या. आणि त्यामुळे यातल्या तरतुदी वगैरे ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट झाल्या नाहीत. पण यात खूप चांगल्या तरतुदी होत्या. म्हणजे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट पासून ते इलेक्शन, UPSC वगैरे सगळ्यांसाठी चांगल्या तरतुदी होत्या. प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हणजे काय? प्रोव्हिन्शियल म्हणजे राज्य, फॉर एक्झाम्पल त्यांना स्वायत्त देणं. याच्या आधी सगळा कारभार जो आहे तो सेंट्रलाइज असायचा, दिल्लीतून ठरवणार सगळं आणि तेच इम्प्लिमेंट होणार. पण यामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी होती की राज्यांना स्वतंत्र अधिकार असतील. त्यानंतर बाय कॅमरल लेजिस्लेशन म्हणजे काय, 2 सभागृह असतील, लोकसभा, राज्यसभा. फेडरल स्कीम, राज्यांना वेगळे अधिकार. फेडरल कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट आता जसं आहे आपलं तसं. सेपरेट इलेक्टोरेट कंटिन्यू केलं यांनी कायद्यात, म्हणजे मुस्लिमांसाठी सेपरेट, दलितांसाठी सेपरेट वगैरे. पण इम्प्लिमेंटेशन झालं नाही, लक्षात घ्यायचं. लार्जेस्ट कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म, सगळ्यात मोठा कायदा होता हा याच्या आधीचा. आणि आपला स्वातंत्र्य जे कॉन्स्टिट्युशन मिळाले ना आपलं, त्यात पण यातल्या गोष्टी आहेत खूप जास्त. पॉलिटीमध्ये मी सांगेन तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहेत या कायद्यातल्या. ओके, सो हा कायदा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. 1935 चा कायदा सगळ्यात मोठा कायदा आहे हा. त्यानंतर मग काँग्रेस इलेक्शन झाले 1937 मध्ये या कायद्यानुसार, आणि त्यामध्ये मग काँग्रेस निवडून आली खूप जास्त ठिकाणाहून.
सगळ्यात मोठी पार्टी झाली राजकीय काँग्रेस. इलेक्शन ज्या होत्या त्या सगळ्या बऱ्यापैकी जिंकल्या त्यांनी. काँग्रेसच्या मिनिस्ट्री वगैरे बऱ्यापैकी प्रोव्हिन्समध्ये झाल्या. आणि मग त्यामुळं आणखी गोष्ट प्रूव्ह काय झाली की काँग्रेस मेजर पार्टी आहे, ते रूल करू शकते वगैरे असं. आणि त्यानंतर मग पुढे काय झालं, 37ला निवडून आले सगळे काँग्रेसचे आणि 39 मध्ये सगळ्यांनी राजीनामा दिला त्यांच्या पदाचा. का? कारण वर्ल्ड वॉर 2 सुरू झालं, दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, हिटलर वगैरे युरोपमध्ये. आणि आपली परमिशन न घेताच आपल्याला युद्धामध्ये भारत पण सामील झालाय असं सांगितलं ब्रिटननं. म्हणजे युद्ध चाललं होतं युरोपमध्ये, पण भारत पण सामील झालाय. म्हणजे आपला काही संबंध नव्हता त्या युद्धाशी तिकडच्या. युरोपियन पॉवरचं युद्ध होतं ते. जर्मनीला पॉवर पाहिजे होती, त्यांचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं होतं त्यामुळं. आणि त्यांच्या वर्ल्ड वॉर 1 मुळे खूप काठी टाकल्या होत्या. जर्मनीला खूप जास्त दाबायचा प्रयत्न करत होते ते खाली. पण जर्मनीनं दाखवून दिलं परत की बाबा आम्ही पण हे आहेत. पण नंतर हारले ते आणि आणखी प्रॉब्लेम झाले. सो आणि आपल्याला बिना विचारताच भारताला त्यांनी ओढून घेतलं युद्धामध्ये ब्रिटननं. त्यामुळं मग काँग्रेसवाल्यांनी रिझाईन केलं की बाबा आम्ही तुमचा विरोध करतोय आणि यासाठी सगळ्यांनी रिझाईन केलं, प्रोटेस्ट वगैरे सुरू केले याच्या विरोधात. त्यानंतर मग इथं परत जास्त मुस्लिम लीगला चान्स मिळाला. काँग्रेसनं राजीनामा दिलाय, चला आपण आता पुढे येऊ वगैरे. मग ह्यांनी 1940 मध्ये खूप जास्त पार्टिशनचं राजकारण सुरू केलं. त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग, मोहम्मद अली जिन्ना, आता मोहम्मद अली जिन्ना ऍक्टिव्ह होते खूप जास्त. म्हणजे त्यांनी नेहरू रिपोर्ट जो आला होता त्याच्या विरोधात जिन्नांनी पण स्वतःचे पॉइंट दिले होते काहीतरी. आणि परत तिथं सुरू झालं जास्त. इथून पुढे बघा 1940 नंतर पाकिस्तानची डिमांड वाढायला लागली सेपरेट. याच्या आधी पाकिस्तान वगैरे काय नव्हतं. मुस्लिमांनाच अधिकार पाहिजेत असं होतं. पण नंतर आम्हाला वेगळा देशच पाहिजे असं सुरू झालंय मुस्लिम लीगचं. कारण त्यांना माहित होतं, हे बघा ब्रिटिशर्स निघून गेले ना की कोण मोठा पक्ष होता सगळ्या भारतात? काँग्रेस. आणि काँग्रेसमध्ये खूप जास्त मुस्लिम लीडर्स होते, लक्षात घ्या. मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. त्यानंतर आणखी खूप आपले मिनिस्टर वगैरे जे होते ते पण सगळे खूप जास्त, म्हणजे काँग्रेस जी पार्टी होती त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक, सगळ्या धर्माचे लोक होते. आणि मुस्लिम लीगला काय झालं होतं की बाबा जर ब्रिटिशर्स निघून गेले तर मग काँग्रेसवाले येतील आणि काँग्रेसमध्ये पण मुस्लिम लीडर्स आहेत, त्यामुळे आपल्याला काय भेटणार नाही चान्स वगैरे, आपण मागे राहू. यापेक्षा जर आपण सेपरेटच देश तयार केला तर मग आपल्याला पॉवर मिळेल, आपल्या ह्याच्यावर रूल करायचे वगैरे. त्यांचे सेल्फिश मोटिव्ह होते आणि त्याचं खूप जास्त नुकसान झालं. नाहीतर आता आपण एकत्र असतो समजा, खूप जास्त डिवायडिंग झालं नसतं हे, तर मग एरिया वाईज, पॉप्युलेशन वाईज सगळ्याच गोष्टीमध्ये आपण खूप मोठी कंट्री असतो. पण आता ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्यात मागं त्या आता काही रिव्हर्स नाही होऊ शकत. बरं लक्ष द्या, आता इथं काय झालं, 1940 पासून सेपरेट पाकिस्तान द्या आम्हाला, पाकिस्तान द्या सुरू झालं यांचं. सो मुस्लिम होमलँड फ्लॅट. हॅलो हॅलो, आवाज येतोय? सॉरी, एकच मिनिट. आवाज नाही येते का? एक मिनिट, रेंजचा प्रॉब्लेम आहे का? आणखी कोण सांगेल का मला, कारण मलाच कोणाचा आवाज येणं झाला. ब्रेक होतोय का? एकच मिनिट, मला चेक करू द्या. एक मिनिट, मी वरती टेरेसवर इंटरनेटचा काही इश्यू आहे का चेक करतोय एकदा. अरे यार, ठीक, एकच सेकंड. आवाज येतोय का? नाही यायचं बहुतेक, इंटरनेट हे झालं. एक मिनिट, मी जरा खाली एकच मिनिट, मी खाली जरा कनेक्ट करतो. नाही तर ठीक आहे, सोडा. एक तास झाले मला वाटतं. आपण हे रिझ्यूम करू जरा उद्या, ठीक आहे? हॅलो, एक मिनिट. आवाज येतोय का? एक मिनिट.
आवाज येतोय का आता?